नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी जगदीश वानखेडे दीपस्तंभ संपूर्ण गणित विषयाचा लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत भूमिती। ठीक आहे, भूमिती हा खूप मोठा भाग आहे, तर त्यामधलं स्पर्धा परीक्षेसाठी किती भाग आहे हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे। तर यासाठी मागच्या 8-10 वर्षाचे जर प्रश्नपत्रिका चाळल्या तर त्याच्यातून आपल्याला लक्षात येते का भूमितीचा किती पार्ट हा स्पर्धा परीक्षेसाठी आहे। मग तेवढे सर्व क्वेश्चन सोडवण्यासाठी जी काही माहिती लागणार आहे ती माहिती सर्व आपण पाहणार आहोत। माझे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जवळपास 100 ते 105 प्रश्न हे मी सोडून दिलेले आहेत आणि 160 प्रश्न हे सरावामध्ये आहे। हे मागच्या काही वर्षात विचारलेले प्रश्न आहे। तेवढ्या प्रश्नांची जर व्यवस्थित प्रॅक्टिस झाली तर तुम्ही भूमितीवरचे सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवू शकता। चला तर विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया। भूमितीमध्ये काय काय महत्त्वाचं आहे आपण एक एक विस्तृतपणे पाहूया। चला, भूमिती म्हटलं तर आता पहिला कन्सेप्ट येईल का भूमितीचं जनक कोण। एक दोनदा जनरलमध्ये प्रश्न विचारण्यात आला का भूमितीचं जनक कोण, तर भूमितीचे जनक आहे युक्लिड। ठीक आहे, तर एखाद्या मार्कासाठी विचारू शकते। आतापर्यंत 2 वेळा प्रश्न विचारला, भूमितीचे जनक कोण, तर कोण असणार, युक्लिड। ठीक आहे, त्यानंतर ही जी भूमिती आहे ही किती पार्टमध्ये डिवाइड झाली, तर भूमिती ही 2 पार्टमध्ये डिवाइड झाली। एक आहे द्विमितीय, ज्याला आपण इंग्रजीतून म्हणतो 2 डायमेन्शन, आणि त्रिमितीय म्हटलं तर याला आपण इंग्रजीतून म्हणतो 3 डायमेन्शन। ठीक आहे, तर आता डायमेन्शन म्हणजे काय, मोजमाप। जिथं 2 मोजमाप असतील त्याला म्हणणार आपण 2 डायमेन्शन, आणि जिथं 3 मोजमाप असतील त्याला म्हणणार आपण 3 डायमेन्शन, अशा पद्धतीने। ठीक आहे, मग द्विमितीयमध्ये 2 मोजमाप असतील आणि त्रिमितीयमध्ये 3 मोजमाप असतील, अशा पद्धतीने। मग आपल्याला जे स्पर्धा परीक्षेला चॅप्टर आहे ते 4 चॅप्टर आहेत। ठीक आहे, त्या 4 चॅप्टरचं डिवायडेशन कसं झालं, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ हे जे 3 चॅप्टर आहे हे येतात 2 डायमेन्शनमध्ये, आणि त्रिमितीयमध्ये घनफळ आणि पृष्ठफळ हा चॅप्टर येतो 3 डायमेन्शनमध्ये। ठीक आहे, तर आता लक्षात घ्या 2 डायमेन्शनमध्ये काय असणार, आकृत्या वगैरे, आणि 3 डायमेन्शनमध्ये वस्तू असणार, ज्याला उंची वगैरे असणार स्वतःची। तर अशा गोष्टी जे येणार ते असणार त्रिमितीयमध्ये 3 डायमेन्शनमध्ये। इथपर्यंत क्लिअर आहे। चला समोरचं पाहूया, हे बेसिक माहिती होती। त्यानंतर पहा, आपण पहिला चॅप्टर यामधला स्टार्ट करतोय त्रिकोण। ठीक आहे, पुस्तकात आपण चॅप्टर घेताना त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आणि घनफळ, पृष्ठफळ हे 4 चॅप्टर एकत्र घेतलेले आहे। याच्या मागचे रिझन काय का बरेचसे असे क्वेश्चन आहे की जे 2-2, 3-3 चॅप्टर एकत्र करून बनलेले आहे। मग आपण जर सेपरेटली चॅप्टर बनवायचे म्हटलं तर असे क्वेश्चन सुटून जातात, म्हणून आपण एकच चॅप्टर भूमिती हा बनवला, आणि त्यामध्ये मग त्रिकोणावर, चौकोनावर, वर्तुळावर, घनफळ, पृष्ठफळावर आधारित असे सेपरेटली त्यांची माहिती देऊन त्यांचे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर आपण पहिला चॅप्टर सुरू करतोय, त्रिकोण। आता त्रिकोण म्हटलं तर त्रिकोणाचे प्रकार किती असतात हे पहिले समजलं पाहिजे। तर त्रिकोणाचे प्रकार 6 पडतात। ठीक आहे, तर ते 6 पडताना कोणावरून 3 प्रकार पडतात आणि बाजूवरून 3 प्रकार पडतात। आता हे जे प्रकार पडले यांच्या नावातच अर्थ आहे, रट्टा न मारता थोडंसं जर भूमितीला समजून घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होऊ शकते। पहा कसं, यांच्या नावामध्येच अर्थ आहे। लघु, लघुकोण, लघु म्हणजे लहान। आता पहा इथं जे कोणांवरून प्रकार पडलेला आहे त्याचं 90च्या कोणासोबत कंपॅरिझन केलेलं आहे। कसं ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। पहा फॉर एक्झाम्पल 40, 60 आणि 80। आता त्रिकोणाला 3 कोण असतात, असं समजा की एक कोण 40 अंशाचा आहे, दुसरा आहे 60 अंशाचा आणि तिसरा आहे 80 अंशाचा। तर आपण काय करायला पाहिजे, तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे ओळखताना कोणांवरून ओळखायचं म्हटलं तर आपला फोकस असला पाहिजे सर्वात मोठा कोण। जसं 40, 60 आणि 80 म्हटलं तर यामध्ये सर्वात मोठा कोण आहे 80। ठीक आहे, मग हा सर्वात मोठा कोण याचं कंपॅरिझन करायचं 90 अंशासोबत। ठीक आहे, हा 90 सर्वात मोठा कोण जर 90 अंशापेक्षा कमी असेल, लहान असेल, तर त्याला म्हणणार आपण लघुकोण। ठीक आहे, 90 पेक्षा हा जर कमी असेल तर याला काय म्हणणार आपण, लघुकोण। त्यानंतर पहा फॉर एक्झाम्पल दुसरं 40, 50 आणि 90। ठीक आहे, काटकोनचं आपण उदाहरण पाहतो। याच्यामध्ये आपला फोकस असेल सर्वात मोठ्या कोणावर। जसं इथं सर्वात मोठा कोण आहे 90,
हा जर एक्झॅक्ट 90 असेल म्हणजे बरोबर 90 असेल तर याला म्हणतो आपण काटकोन. क्लिअर आहे. त्यानंतर विशाल कोन. पहा विशाल म्हणजे काय, मोठा. विशाल म्हणजे काय असणार, मोठा. ठीक आहे. मग याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण असं देऊ शकतो 20 आहे, 30 आहे आणि 130 आहे. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीनं तीन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 भरली पाहिजे. मग असं जर आपण लिहितो म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल 20 आणि 30 50, 50 आणि 130 180 होईल. यातला आपला फोकस असेल सर्वात मोठ्या कोणावर. ठीक आहे. मग सर्वात मोठा कोन इथं आहे 130. याचं कंपॅरिझन करणार 90 अंशासोबत. मग तो जर 130 अंश जो कोन आहे तो 90 पेक्षा मोठा आहे. मग मोठा जर म्हटलं तर त्याला म्हणणार आपण विशाल कोन. मग याच्यामध्ये शॉर्टकट काय लक्षात येते, लघु कोन म्हटलं तर 90 अंशापेक्षा लहान असणार. ठीक आहे. काटकोन म्हटलं तर एक्झॅक्ट 90 अंश असणार. ठीक आहे. आणि विशाल कोन म्हटलं तर 90 अंशापेक्षा मोठा असणार. तर अशा पद्धतीने तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. तुम्हाला उदाहरणासहित मी समजावून सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. ठीक आहे. चला समोर बाजूंवरून म्हटलं तर 3 प्रकार पडतात. यांच्याही नावात अर्थ आहे. जसं पहा विषमभुज. तर विषम याचा अर्थ असतो वेगवेगळे. विषम म्हणजे काय, वेगवेगळ्या. ठीक आहे. तर आणि भुज म्हणजे असणार बाजू. ठीक आहे. याचा जर आपल्या भाषेत अर्थ काढतो म्हटलं तर आपल्याला सोपं जाणार. ठीक आहे. विषम म्हणजे वेगवेगळ्या आणि भुज म्हणजे बाजू. म्हणजे याचा मिनिंग काय असणार का ज्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी हे वेगवेगळी असणार. ठीक आहे. तर असा जो त्रिकोण असणार, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचं माप जर वेगवेगळे येत असेल तर त्याला म्हणतो आपण विषमभुज त्रिकोण. ठीक आहे. याला दाखवताना तुम्ही असं दाखवू शकता डायग्रामच्या माध्यमातून म्हटलं इकडे 1 रेष, इथं 2 रेष, इकडे 3 रेष. याचा अर्थ असतो कुठलीही बाजू समान नाहीये. क्लिअर आहे. तर याला म्हणणार आपण विषमभुज. ठीक आहे. बाजूंवरून ज्यावेळेस आपण हे प्रकार शिकतो याच्यामध्ये एक कन्सेप्ट महत्त्वाचा असतो का त्रिकोणाच्या जेवढ्या बाजू समान असतील तेवढे कोन सुद्धा समान असतात. हे लक्षात असू द्या. जसे इथं तिन्ही बाजू जर वेगवेगळ्या असेल तर अशा वेळेस 3 कोणांचं माप सुद्धा हे वेगवेगळं असते. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. 3 बाजू असमान याचा अर्थ तिन्ही कोण असमान असतील. ओके. दुसरा पाहता आपण समद्विभुज. याच्यामध्ये जर चेक केलं तर सम 3 शब्दांना एकत्र करून हा शब्द बनलेला आहे. सम म्हणजे समान. पहा त्यानंतर द्वि म्हणजे 2 आणि भुज म्हणजे बाजू. भुज म्हणजे बाजू. मग आता तुम्हाला लक्षात येईल याला जर आपल्या भाषेत जर वाचतो म्हटलं तर त्रिकोणाच्या 2 बाजू. ठीक आहे. 2 बाजू हे कशा असतील, समान असतील लांबीनं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा जो त्रिकोण असणार याला म्हणणार आपण समद्विभुज त्रिकोण. जसं पहा फॉर एक्झाम्पल मी अशी डायग्राम दाखवतो. ही बाजू या बाजूवर 1 रेष आणि इकडे 2 रेष. ठीक आहे. तर आता सारख्या रेषा असतील तर याला म्हणतो आपण त्या बाजू समान आहे. तर आता परीक्षेमध्ये वगैरे डायग्राम टाकताना ते काही माप घेऊन टाकत नाही. तर आपल्याला रेषा वगैरे असं दिलेलं असते त्याच्यावरून आपल्याला समजलं पाहिजे. सारख्या रेषा जर असतील तर याचा अर्थ त्या बाजू समान आहे हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग इकडे 1 बाजू आहे याचा अर्थ ह्या 2 बाजू समान आहे आणि इथं 2 रेषा आहे याचा अर्थ तिसरी जी बाजू आहे ती 2 बाजूंपेक्षा वेगळी आहे हा त्याचा मिनिंग होतो. मग आता इथं 2 बाजू जर समान असतील तर याच्यामध्ये कन्सेप्ट असतो 2 कोन सुद्धा समान. जेवढ्या बाजू समान तेवढे कोन सुद्धा काय असतात, समान असतात. मग 2 कोन हे समान असतील हे लक्षात असू द्या. क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. चला समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हटलं तर आता याचा अर्थ तुम्हाला लगेच लक्षात येईल. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे काय असणार, बाजू. सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे काय, बाजू. ज्या त्रिकोणाच्या आता किती हे नाही सांगितलं. मग त्रिकोणाला 3 बाजू तर याचा अर्थ सर्वच बाजू समान. ठीक आहे. ज्या त्रिकोणाच्या सर्वच बाजू ह्या लांबीनं समान असतील त्याला म्हणणार आपण समभुज त्रिकोण. ठीक आहे. याला दाखवताना आपण डायग्राम अशी सुद्धा दाखवू शकतो. ठीक आहे. पहा तिन्ही बाजूंवर 1 रेष दाखवणार मी. मग तिन्ही बाजूवर 1 रेष म्हटलं तर याचा अर्थ असतो का तिन्ही बाजू ह्या समान आहेत लांबीनं. आणि आता 3 बाजू जर समान असतील तर याचा अर्थ असतो का 3 कोन समान. 3 कोन समान.
मग आपला त्रिकोणामध्ये कन्सेप्ट आहे का त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असते। मग 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असेल आणि तिन्ही कोण जर समान असतील, मग 180 ला 3 ने जर भागलं तर आपल्याला मिळते 60। याचा अर्थ समभुज त्रिकोण जर म्हटलं तर प्रत्येक कोण हा 60-60 अंशाचा असणार, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। ठीक आहे, आता समभुज त्रिकोण म्हटलं तर तिन्ही बाजू समान आणि जिथं 3 बाजू समान असतील तिथं 3 कोणही समान असतील। मग 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 म्हटलं तर प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असेल, हे लक्षात असू द्या। तर या कन्सेप्टवर आधारित 2020 चा जो राज्यसेवेचा पेपर झाला त्याच्यावर आधारित हे जे समभुज त्रिकोण आहे तर याच्यावर आधारित प्रश्न होता, कोणांवर आधारित जो प्रश्न होता त्याच्यासाठी आपल्याला ही माहिती आवश्यक होती। क्लियर आहे? तर तुम्हाला लक्षात आलं असेल का त्रिकोणाचे 6 प्रकार पडतात, 3 कोणांवरून आणि 3 बाजूंवरून। ठीक आहे, कोणांवरून ठरवत असताना आपण काय करणार, सर्वात मोठा कोन चेक करणार। सर्वात मोठा कोन जर 90 पेक्षा लहान असेल तर लघु कोन, सर्वात मोठा कोन 90 पेक्षा मोठा असेल तर विशाल कोन आणि सर्वात मोठा कोन हा जर बरोबर 90 अंश असेल तर त्याला काटकोन असं म्हणतो आपण। त्यानंतर बाजूवरून म्हटलं तर बाजू किती समान आहे त्याच्यावरून आपण त्याचे प्रकार पाडलेले आहेत। एकही बाजू समान नसेल तर त्याला विषमभुज म्हणणार, 2 बाजू समान असेल तर त्याला समद्विभुज म्हणणार आणि 3 बाजू समान असेल तर त्याला म्हणणार आपण समभुज, अशा पद्धतीने। ठीक आहे, तर हे झाले त्रिकोणाचे 3 प्रकार। ओके, समोरचं पाहूया आपण। ठीक आहे, त्यानंतर समोर त्रिकोण या चॅप्टर मध्ये कन्सेप्ट येतो पायथागोरसचा सिद्धांत। ठीक आहे, पायथागोरसचा सिद्धांत किंवा याला पायथागोरसचं प्रमेय असं सुद्धा आपण म्हणू शकतो। ठीक आहे, पायथागोरसचं प्रमेय। ओके, तर पायथागोरसचं प्रमेय काय सांगते तर पहिल्याच ओळीत मी हे स्पष्ट केलं की काटकोन त्रिकोणात म्हणजेच काय का पायथागोरसचं प्रमेय हे फक्त काटकोन त्रिकोणासाठी लागते, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, पायथागोरस प्रमेय म्हटलं तर ते कशासाठी लागू असणार तर फक्त काटकोन त्रिकोणासाठी। ठीक आहे, मग समोर म्हणताना काय म्हटलं, कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ। याचा अर्थ काय का कर्णावर जर तुम्ही एक चौरस काढला तर याचं क्षेत्रफळ, ठीक आहे, याचं जर क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर काय होते का हा चौरस झाला बाजूचा वर्ग, मग बाजू म्हणजे इथे काय आहे कर्ण, तर हा कर्णाचा वर्ग। हे झालं चौरस, कर्णावर जे आपण चौरस काढणार त्याचं क्षेत्रफळ कर्णाचा वर्ग। हे इतर 2 बाजूवरील, आता इतर 2 बाजू म्हणजे काय, एक आपण जे पाया लगत आहे त्याला पाया म्हटलं आणि जे उंच भाग दाखवते त्याला आपण उंची म्हटलं। इतर 2 बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके आहे, म्हणजेच काय का या बाजूंवर तुम्ही जर असे चौरस काढले, ठीक आहे, अशा पद्धतीने वगैरे असं समजा की हे चौरस आहे। ठीक आहे, चौरस जर काढले तर याचं क्षेत्रफळ, मग याचं क्षेत्रफळ म्हटलं चौरस म्हटलं तर बाजूचा वर्ग, तर प्रत्येक बाजू काय असणार उंची, मग याचं क्षेत्रफळ येणार उंचीचा वर्ग आणि याचं क्षेत्रफळ येणार पायाचा वर्ग, याचं क्षेत्रफळ काय येईल पायाचा वर्ग। मग हा कन्सेप्ट इथं लागतो। मग आपण हे जे दिलेलं आहे सिद्धांत त्याच्यावरून मांडणी कशी होऊ शकते, कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ काय येईल कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग हा हे इतर, हे म्हणजे काय इक्वल टूचं, हे इतर 2 बाजूवरील, आता इतर 2 बाजू म्हणजे कोणत्या, एक पाया आणि एक उंची, तर पायावर जर चौरस काढला आपण आणि त्याचं क्षेत्रफळ म्हटलं तर ते पायाचा वर्ग होईल आणि जर उंचीवर जर आपण चौरस एक काढतो म्हटलं आणि त्याचं क्षेत्रफळ काढतो म्हटलं तर ते होईल उंचीचा वर्ग। म्हणून पायथागोरसचे जे प्रमेय आहे ते प्रमेय बनते कर्णाचा वर्ग बरोबर असणार पायाचा वर्ग प्लस मध्ये उंचीचा वर्ग, अशा पद्धतीने। ठीक आहे, किंवा यालाच आपण लिहिताना जे पाया आहे त्याला आपण पहिली बाजू असं म्हणू शकतो। ठीक आहे, ही जे पाया आहे याला पहिली बाजू जर म्हटलं आणि जे उंची आहे त्याला आपण दुसरी बाजू जर म्हटलं तर मग याला लिहिताना कसं लिहू शकतो आपण, कर्णाचा वर्ग बरोबर काय असणार पहिल्या बाजूचा वर्ग आणि प्लस मध्ये काय असणार दुसऱ्या बाजूचा वर्ग, अशा पद्धतीने वगैरे। ठीक आहे, आणि याच्यावरून आता जर कर्ण काढायचं म्हटलं, कर्णाच्या वर्गावरून जर कर्ण काढायचं म्हटलं तर इथं मध्ये प्लसचं चिन्ह आहे।
मग प्लसचं जर चिन्ह असेल, आता कर्णाच्या वर्गावरून कर्ण काढणे याचा अर्थ वर्गमूळ घेणे. मग या साईडला आपण वर्गमूळ घेतलं तर इकडेही वर्गमूळ घ्यावं लागेल. आणि वर्गमूळ काढत असताना मध्ये जर प्लसचं चिन्ह असेल तर त्यांना आपण सेपरेट नाही करू शकत. म्हणून एकाच वर्गमुळात इथे लिहावं लागेल पायाचा वर्ग आणि प्लसमध्ये काय असणार, उंचीचा वर्ग. ठीक आहे, अशा पद्धतीने हे होणार. ठीक आहे, त्यानंतर आता काटकोन त्रिकोण जर असेल, ठीक आहे, तर याच्यामध्ये जर क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर तुम्ही आतापर्यंत बरेचदा वगैरे वाचलं असेल. हे काटकोन त्रिकोणा क्षेत्रफळ म्हटलं तर 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची. ठीक आहे, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे काय असते, 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची. ठीक आहे, किंवा याला असं म्हणू शकतो आपण का कर्ण सोडून ज्या दोन बाजू उरतात, जसं इथं दोन बाजू कोणत्या उरतात, पाया आणि उंची, या दोन बाजूंचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराची निमपट करायची. आता पाया गुणाकारात उंची हे जे आहे याला 1/2 न गुणणे याचा अर्थ असतो 2 ने भागणे. तुम्ही याला असंही लिहू शकता, समोर पाया गुणाकारात उंची आणि याच्या भागाकारात 2 अशा पद्धतीने मांडलं तरी चालेल. मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो का कर्ण सोडून ज्या दोन बाजू असतात, ठीक आहे, कर्ण सोडला तर दोन बाजू कोणत्या, पाया आणि उंची, त्या दोघांचा गुणाकार आणि त्या गुणाकाराची निमपट करणे म्हणजे अर्धे करणे म्हणजे 2 न भागणे. तर अशा पद्धतीने सुद्धा काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, हा पार्ट एवढा व्यवस्थित लक्षात घ्या. हाच तुम्हाला समोरही कामात येणार आहे. ज्यावेळेस आपण समद्विभुज काटकोन त्रिकोण शिकणार तर या सर्व गोष्टींचं तिथेही तुम्हाला काम पडणार आहे. क्लिअर आहे. चला, तर हे होतं पायथागोरसचं प्रमेय. काय सांगते, कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लसमध्ये उंचीचा वर्ग. त्याच्यावरून कर्ण म्हटलं तर अंडररूटमध्ये पायाचा वर्ग प्लसमध्ये उंचीचा वर्ग. ओके, आणि क्षेत्रफळ म्हटलं तर 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची असं लिहू शकता. किंवा पायाला पहिली बाजू जर म्हटलं आणि उंचीला जर दुसरी बाजू म्हटलं तर याला लिहिताना 1/2 गुणाकारात पहिली बाजू गुणाकारात दुसरी बाजू असंही म्हणू शकता. किंवा त्याचं क्षेत्रफळ लिहिताना पाया गुणाकारात उंची वर लिहिलं आणि 2 न भागलं तसं सुद्धा करू शकता. क्लिअर. चला, समोरचा पार्ट पाहू आपण. पुढचं आहे पायथागोरसचं त्रिकूट. त्रिकूट म्हटलं तर लक्षात आलं पाहिजे का त्रिकूट म्हणजे 3 संख्या असणार. ठीक आहे, मग आता 3 संख्या कसं, त्याच्यामध्ये काय रूल असतो, काय नियम असते पहा, लक्षात घ्या. मोठ्या संख्येचा वर्ग काय म्हटलं, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका असल्यास, ठीक आहे, मोठ्या संख्येचा वर्ग हा काय म्हटलं, इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका जर असेल तर त्या संख्यांना आपण पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणू शकतो. याचं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. याचं 3, 4, 5 हे प्रमुख उदाहरण आहे. म्हटलं तुम्ही जर काही पायथागोरसचे त्रिकूट वगैरे पाठ करून टाकले तर पेपरमध्ये वेळ वाचू शकते. तर आपलं जर दिशा जो चॅप्टर आहे बुद्धिमत्तेमधलं, तर त्या दिशा चॅप्टरमध्ये आपण अंतर कापत असताना जर सुरुवातीचं अंतर, सुरुवातीचं ठिकाण आणि शेवटचं ठिकाण याच्यामध्ये जर क्रॉस लाईन जर आली तर याचा अर्थ तिथं काटकोन त्रिकोण तयार होतो. आणि जिथं काटकोन त्रिकोण तयार होतो तर अशा वेळेस पायथागोरसचं प्रमेयानुसार आपण सोडवत असतो आणि पायथागोरसचं त्रिकूट तिथं लागू पडते. क्लिअर आहे. कसं 3, 4, 5ला आपण याचं प्रमुख उदाहरण म्हणतो, एक बेसिक उदाहरण म्हणतो. कसं एक संख्या 3 आहे, एक 4 आहे, एक 5 आहे. तर आपला कन्सेप्ट काय सांगते, मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 5चा वर्ग किती होईल, 25. हा इतर दोन संख्या, आता इतर दोन संख्या कोणत्या आहेत, 3 आणि 4 यांच्या वर्गाच्या बेरजे इतका. मग 3चा वर्ग किती होईल, 9, प्लसमध्ये 4चा वर्ग किती येईल, 16. तर इतर जे दोन संख्या आहेत जसं 3 आणि 4 यांचे वर्ग केले आणि त्यांची जर बेरीज केली तर त्या बेरजे इतका असेल, इतका म्हणजे दोन्ही इक्वल असतील, तर याला आपण पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणू शकतो. ठीक आहे, मग 5चा वर्ग म्हणजे 25 हा इतर दोन संख्या जसं 3 आणि 4 आहे यांच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे, म्हणून त्याला पायथागोरसचं आपण त्रिकूट म्हणणार. ठीक आहे. मग याचं कन्सेप्ट काय सांगते आपल्याला का 3, 4, 5 हे प्रमुख उदाहरण आहे व त्याच्या पटीतील संख्या, पटीतील म्हणजे काय, दुप्पट करणे, तिप्पट करणे, चौपट करणे असं म्हणजे गुणून मिळणाऱ्या संख्या. ठीक आहे. तर आता 3, 4, 5 आहे यांची दुप्पट केली तर प्रत्येक आकड्याची दुप्पट.
3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8, 5 दोन्ही 10 अशा पद्धतीने. तर हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. ठीक आहे. त्यानंतर 9, 12, 15 म्हणजे 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15 अशा पद्धतीने. त्यानंतर यांची जर 4 पट केली तर 3 चौक 12, 4 चौक 16 आणि 5 चौक 20 अशा पद्धतीने. ठीक आहे. मग समोर 5 पट केली, 6 पट केली, कुठलीही पट करा तर हे पायथागोरसचं प्रमेय असते. पायथागोरसचं त्रिकूट इथे लागू पडते. क्लिअर आहे. एखादं उदाहरणासाठी तुम्हाला समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल 12, 16, 20 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे असं आपण कन्सिडर करून टाकलं. खरंच आहे का हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. यातली मोठी संख्या कोणती? 20. मग 20चा वर्ग केला तर हा मिळतो 400. आता उरल्या दोन संख्या, एक 12 आणि एक 16. 12चा वर्ग केला तर हा 144 होईल आणि 16चा वर्ग केला तर हा 156 होईल. मग या दोघांची जर बेरीज केली आपण तर 144 आणि 16चा वर्ग केला तर हा 256 होईल. मग 144 आणि 256 म्हटलं तर हे होईल 400 आणि इकडे आहे 400. हे दोन्ही जर समान होत असेल तर याला आपण म्हणणार का पायथागोरसचं त्रिकूट हे लागू होते. कन्सेप्ट काय? मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका जर येत असेल तर त्याला आपण पायथागोरसचं त्रिकूट लागू होते हे असं म्हणणार. क्लिअर आहे. मग आता एक मुद्दा येतो का त्याच्या पटीतलेच पायथागोरसचे त्रिकूट असतात का? तर असं काही नाही. जिथं हा कन्सेप्ट लागेल म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असं जर आपण म्हणत असेल तर अशा वेळेस पायथागोरसचे त्रिकूट लागते. इतरही काही त्रिकूट आहेत जसं 5, 12, 13 आहे. त्यानंतर 8, 15, 17 आहे. तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. 5, 12, 13 म्हटलं तर यामधली मोठी संख्या 13. तर 13चा वर्ग केला तर हा होईल 169. मग उरल्या दोन संख्या 5 आणि 12. तर 5चा वर्ग केला तर हा होईल 25 आणि 12चा वर्ग केला तर हा होतो 144. मग 25 आणि 144 म्हटलं तर हे होणार 169 आणि इकडे सुद्धा 169 आहे. याचा अर्थ हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर 8, 15, 17 म्हटलं तर मोठी संख्या 17. 17चा वर्ग हा होईल 289. त्यानंतर 8चा वर्ग हा 64 होणार आणि 15चा वर्ग म्हटलं तर हा 225 होईल. मग 64 आणि 225 म्हटलं तर दोघांची बेरीज 289 आणि इकडे सुद्धा 289 आहे. म्हणजेच हे समान होत आहे. म्हणजेच 17, 8 आणि 15 हे जे आहे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. क्लिअर आहे. तर तुम्हाला समजलंच असेल पायथागोरसचं त्रिकूट म्हटलं तर काय कन्सेप्ट आहे. मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका येत असेल तर त्याला म्हणतो पायथागोरसचं त्रिकूट तिथे लागू होते. क्लिअर. चला पुढचा कन्सेप्ट पाहू आपण. समद्विभुज काटकोन त्रिकोणात कर्ण काढण्यासाठी आपल्याला प्रश्न वगैरे विचारतात. ठीक आहे. तर याची माहिती व्यवस्थित आपण समजून घेऊया. आपल्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण जो आहे त्याचं क्षेत्रफळावर आधारित प्रश्न विचारतात आणि कर्णावर आधारित सुद्धा प्रश्न विचारतात. लक्षात घ्या. तर काटकोन त्रिकोण आहे म्हटलं पण कुठल्या टाईपचा? समद्विभुज. मग नावातच अर्थ आहे. सम म्हणजे आपण शिकलो मागेच. सम म्हणजे काय? समान. द्वि म्हणजे काय? दोन. आणि भुज म्हणजे काय? बाजू. ठीक आहे. याचं मिनिंग काय? का काटकोन त्रिकोण आहे पण कोणत्या टाईपचा? समद्विभुज. म्हणजे काटकोन त्रिकोण आहे पण तो समद्विभुज टाईपचा. याचा अर्थ दोन बाजू समान असणारा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. मग दोन बाजू समान कोणत्या असतात? तर कर्ण सोडून. ठीक आहे. कर्ण सोडून ज्या दोन बाजू उरल्या जसं पाया आणि उंची आहे. जसं मी दाखवलं का उंचीवर एक रेष, पायावर एक रेष. याचा अर्थ एक एक रेष आहे म्हणजे ह्या दोन बाजूंची लांबी जी आहे ती समान आहे. आणि कर्णावर दोन रेषा दाखवल्या याचा अर्थ या दोन बाजूंपेक्षा तिसरी जी बाजू आहे ती लांबीनं वेगळी आहे. ठीक आहे. मग याला कन्सेप्ट तुम्ही लक्षात असं ठेवू शकता की समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हटलं तर याच्यामध्ये कर्ण सोडून जे आहे जसं आता पाया आणि उंची आहे. मी इथं पुस्तकामध्ये दिलेलंच आहे. पाया व उंची हे लांबीनं कसे असते? समान असते. ठीक आहे. अशा पद्धतीनं मग याच्यावरून आता काटकोन त्रिकोण म्हटलं तर लक्षात घ्या पायथागोरसचं प्रमेय इथेही लागते. पायथागोरसचे प्रमेय. ठीक आहे. कर्ण वगैरे काढायचं म्हटलं तर हे पायथागोरसच्या प्रमेयानुसारच निघते.
मग पायथागोरसचं प्रमेय काय सांगते आपल्याला? कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग बरोबर असणार पायाचा वर्ग प्लस मध्ये काय? उंचीचा वर्ग. हे आहे पायथागोरसचं प्रमेय. ठीक आहे. आता पहा माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या. इथे जे आपण फॉर्म्युले वगैरे पुस्तकांमध्ये वाचतो किंवा पाठ करतो त्या फॉर्म्युल्यामध्ये थोडे चेंजेस झालेले आहे. ते चेंजेस कशामुळे झाले? तर बेसिक कन्सेप्टमुळे थोड्या गोष्टी, बेसिक कन्सेप्टमध्ये काही गोष्टीं बदल झाला, त्याच्यामुळं ते कन्सेप्ट बदलले. ठीक आहे. पहा लक्षात घ्या कसं. इथं पाया आणि उंची हे दोन्ही समान आहे. ठीक आहे. मग पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर त्याला वेगळं दाखवण्याची गरज नाही. मग मी काय करणार? पाया जे आहे त्याला एक त्रिकोणाची बाजूच म्हणणार आणि उंची जे आहे यालाही त्रिकोणाची एक बाजूच म्हणणार. ठीक आहे. पाया म्हणजे सुद्धा बाजू आणि उंची म्हणजे सुद्धा एक झाली त्रिकोणाची बाजू. ठीक आहे. मग आता जिथं पाया आहे तिथं मी बाजू पुट करणार, इथं बाजूचा वर्ग प्लस मध्ये उंची आहे तिथेही मी बाजू पुट करणार बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग आता बाजूचा वर्ग प्लस मध्ये बाजूचा वर्ग म्हटलं तर हे होईल 2 वेळा बाजूचा वर्ग किंवा याला आपण लिहू शकतो 2 गुणाकारात बाजूचा वर्ग. दोनदा जर बेरीज होत असेल तर त्याची दुप्पट होत असते. बाजूचा वर्ग प्लस बाजूचा वर्ग केलं तर ते काय होईल? 2 वेळा बाजूचा वर्ग. मग याच्यावरून आपण कर्णाचा वर्ग जो आहे त्याची किंमत मिळणार समद्विभुज काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग बरोबर असणार 2 गुणाकारात बाजूचा वर्ग. क्लिअर आहे? याच्यावरून जर कर्ण काढायला सांगितला, ठीक आहे, कर्णाच्या वर्गावरून कर्ण घेणे याचा अर्थ आपण या साईडला वर्गमूळ केलंय. ठीक आहे. मग इकडे सुद्धा वर्गमूळ करायचं आपल्याला. मग आता वर्गमूळ करताना आपल्याला लक्षात येईल 2 संख्या आहे. पहा फॉर एक्झाम्पल हे असं आहे, आपल्याला याचं वर्गमूळ करायचं आहे 2 गुणाकारात बाजूचा वर्ग असं. तर याच्यामध्ये वर्गमुळाचा नियम लागतो. पहा कोणता? वर्गमुळात 2 संख्या एकमेकांच्या गुणाकारात असेल तर त्यांना आपण सेपरेट करू शकतो. ठीक आहे. एकाच वर्गमुळात 2 संख्या एकमेकांच्या गुणाकारात असेल तर त्याला आपण सेपरेट वर्गमूळ देऊन त्यांचा गुणाकार करू शकतो. हा नियम. मग या नियमानुसार जर आपण याला लिहितो म्हटलं तर याला कसं लिहू शकतो? सेपरेट 2 ला वर्गमूळ आणि गुणाकारात सेपरेट बाजूचा जो वर्ग आहे त्याला वर्गमूळ. ठीक आहे. या नियमानुसार पहा तुम्हाला लक्षात येत असेल वर्गमूळ हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये सुद्धा हे गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून दिलेले आहे, हे नियम वगैरे. ओके. चला पहा. मग इथे जर आपण 2 ला सेपरेट वर्गमूळ दिलं आणि गुणाकारात बाजूच्या वर्गाला जर आपण सेपरेट वर्गमूळ दिलं, ठीक आहे, तर 2चं वर्गमूळ निघत नाही. वर्गमुळात 2 जशाला तसं राहू द्या. गुणाकारात बाजूचा वर्ग आहे याचं जर वर्गमूळ काढायचं म्हटलं तर वर्गमूळ आणि वर्ग हे एकमेकांसोबत कॅन्सल होते. शिल्लक राहते इथं बाजू. शिल्लक काय राहते इथं? बाजू. तर कर्ण बरोबर आपल्याला समद्विभुज काटकोन त्रिकोणात म्हटलं तर कर्ण बरोबर काय मिळते? वर्गमुळात 2 गुणाकारात बाजू, जे की पुस्तकांमध्ये वगैरे मी लिहून दिलेलं आहे. त्या कर्ण बरोबर काय असते? √2 इंटू बाजू. अशा पद्धतीने वगैरे. क्लिअर आहे? याच्यामध्ये जर आता समोरचं कन्सेप्ट क्षेत्रफळ काढायचं म्हटलं, पहा हा काटकोन त्रिकोण आहे पहिले तर. ठीक आहे. मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढत असतो पहा लक्षात घ्या. तोच कन्सेप्ट लागतो. 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात काय? उंची. हा कन्सेप्ट लागतो इथं. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट हाच असणार. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हटलं तर 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची. मग आपण जे सूत्र पाठ करताना वेगळ्या पद्धतीने पाठ करतो ते कसे तयार झाले ते पाहूया. इथं पाया आणि उंची हे जे 2 घटक आहे हे दोन्ही घटक समान आहे. ठीक आहे. म्हणून काय करणार आपण? जे पाया आहे त्यालाही बाजू म्हणणार आणि जे उंची आहे त्यालाही बाजू म्हणणार आपण. मग अशा पद्धतीने जर सॉल्व करतो म्हटलं तर 1/2 गुणाकारात बाजू गुणाकारात बाजू, जर 2 वेळा गुणाकार केला तर बाजू गुणाकारात बाजू काय होईल इथं? बाजूचा वर्ग. ठीक आहे. तर आपण जे पाठ करतो का समद्विभुज काटकोन त्रिकोण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये क्षेत्रफळ जे असते 1/2 गुणाकारात बाजूचा वर्ग, किंवा याला आपण लिहिताना असं लिहू शकतो बाजूचा वर्ग भागाकारात 2. बाजूच्या वर्गाला 1/2 न गुणणे याचा अर्थ काय झाला? त्याला 2 ने भागणे. ठीक आहे. याला तुम्ही बाजूचा वर्ग भागाकारात 2 अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. मग आपला जो फॉर्म्युला आहे काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचा, जो की मी शेवटी असा बनवून दिला होता का पाया
गुणाकारात उंची भागाकारात 2. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला हे दोन्ही सेम आहे. याचा बेसिक कन्सेप्ट काय आहे, दोन्ही सेम आहे. ठीक आहे, पण वाचताना आपण वेगळ्या पद्धतीने वाचतो याला. ठीक आहे, किंवा पाठांतर करताना वेगळ्या पद्धतीने पाठ करतो. याच्या मागचे रिझन काय, का इथं पाया आणि उंची हे लांबीनं वेगवेगळं असते. ठीक आहे, म्हणून याला आपण एकाला जे हे दोघांची लांबी असमान असते, म्हणून जो पायालगतचा भाग आहे त्याला पाया म्हणतो आपण, आणि जो उंच भाग आहे त्याला उंची म्हणतो. पण ज्यावेळेस आपण समद्विभुज काटकोन त्रिकोण पाहतो त्याच्यामध्ये पाया आणि उंच भाग हे दोघांची लांबी समान असते, म्हणून त्याला आपण बाजूच म्हणतो. त्याला वेगळं दाखवण्याची गरज नाही, कारण लांबी समान आहे, मग बाजू म्हणतो. म्हणून पायाच्या ठिकाणी बाजू टाकलं, उंचीच्या ठिकाणी बाजू टाकलं, तर बाजू गुणाकारात बाजू हे झालं. त्रिकोण म्हटलं तो वेगळा कन्सेप्ट, आणि समद्विभुज त्रिकोण म्हटलं हा वेगळा कन्सेप्ट. पहा, इथं काटकोन त्रिकोण नाही आहे, फक्त समद्विभुज. ठीक आहे, मग समद्विभुज त्रिकोण म्हटलं तर दोन बाजू लांबीनं समान असतात आणि एक बाजू लांबीनं असमान असते. मग ज्या सूत्रामध्ये समान बाजू आणि असमान बाजू ह्या दोन गोष्टी येणार ते समजलं पाहिजे का आपल्याला समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचा हा फॉर्म्युला आहे. जसं पहा, या फॉर्म्युल्यात जर आपण चेक केलं, आणि दुसरं सांगतो एकदा आणि मग कंपॅरिझन करून सांगतो. इथं समभुज आहे. समभुज म्हणजे काय असणार, सर्व बाजू समान असतील. मग सर्व बाजू जर समान असतील तर याला फक्त आपण बाजूच म्हणणार. याच्यामध्ये पहिली, दुसरी, तिसरी किंवा समान बाजू असमान बाजू असं काही नसते, सर्वच बाजू समान असते. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट येतो बाजू. ठीक आहे, पहा, तर याला लक्षात ठेवताना हे फॉर्म्युले 1-2 वेळा लिहून पाहिले तुम्ही तर पाठ होऊन जातील. फक्त कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी महत्त्वाचं काय, का ज्या सूत्रामध्ये समान बाजू आणि असमान बाजू येणार ते सूत्र असणार समद्विभुजचं. याच्यामध्ये दोन बाजू समान असतात, एक बाजू असमान असते. क्लिअर आहे, लक्षात येत आहे. पहा, फॉर्म्युला आहे असमान बाजू भागाकारात 4, अंडररूटमध्ये आहे 4 वेळा समान बाजूचा वर्ग, मायनसमध्ये आहे असमान बाजूचा वर्ग. सूत्र पाठ करायचं. आपल्याला प्रश्नामध्ये समान बाजू आणि असमान बाजू दोघांचं माप दिलेलं असते, ते सूत्रामध्ये पुट केलं आणि सोडवलं तर आपल्याला आन्सर मिळणार. ठीक आहे, त्यानंतर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हटलं तर इथं सर्व बाजू समान असतील, म्हणून फक्त कन्सेप्ट येतो बाजू वगैरे. इथं पाया उंची नाही येणार, त्यानंतर समान बाजू असमान बाजू नाही येणार, फक्त बाजू येणार. क्लिअर आहे. तर याचा फॉर्म्युला आहे वर्गमुळात 3 भागाकारात 4 आणि गुणाकारात बाजूचा वर्ग. ठीक आहे, 2-4 वेळ लिहून पाहिलं तर पाठ होते, किंवा तुम्ही जर या टाईपचे या सूत्रांवर आधारित काही प्रश्न सोडून पाहिले तर त्या प्रॅक्टिसनं मग सूत्र लक्षात येऊन जाते. क्लिअर आहे. चला, त्यानंतर समभुज त्रिकोणाची उंची जर म्हटलं, आता उंची काढण्याचं तुम्ही याच्यावरून लक्षात ठेवू शकता. थोडंसं लक्षात ठेवताना पहा, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि समभुज त्रिकोणाचीच उंची आहे. तर याला लक्षात कसं ठेवा, वर इथं √3 आहे, इथंही √3 आहे, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3. 4 आहे, याचं वर्गमूळ जर काढलं तर 4चं वर्गमूळ होईल 2. 4चं वर्गमूळ किती, 2. त्यानंतर बाजूचा वर्ग आहे, याचं जर वर्गमूळ काढलं तर बाजूच्या वर्गाचं वर्गमूळ होईल बाजू. ठीक आहे, मग समभुज त्रिकोणाची उंची म्हटलं तर वर्गमुळात 3 गुणाकारात वर्गमुळात 3 छेदामध्ये 2 आणि गुणाकारात बाजूचा वर्ग, अशा पद्धतीने तुम्ही याला पाठ करू शकता. तर त्रिकोण हा जो चॅप्टर आहे तर याच्यामध्ये एवढे बेसिक कन्सेप्ट. त्यानंतर समोर आहे आता कोनांवर आधारित माहिती. ठीक आहे, चला, तर आता कोटिकोन. कोटिकोन म्हणजे काय, का याच्यामध्ये असं लक्षात घ्या, काटकोनाचे 2 भाग. जिथं काटकोनाचे 2 भाग केले जातात तर अशा पद्धतीचे जे कोन असणार त्याला म्हणतो आपण कोटिकोन. जसं पहा, फॉर एक्झाम्पल ही एक लाईन वरची, ठीक आहे, ही लाईन आणि ही लाईन, या दोघांमध्ये जर चेक केला तर इथं हा कोन आहे 90चा, हा कोन आहे 90चा, इथं काटकोन आहे या दोन रेषांमध्ये किंवा दोन बाजूंमध्ये, लक्षात घ्या. ओके, मग हे सेंटरमधून एक अशी रेष गेली. क्लिअर आहे. त्याच्यामुळे काय झालं का त्याचे एका कोनाचे 2 कोनांमध्ये विभाजन झालं. एक कोन मिळाला आपल्याला बी, दुसरा कोन मिळाला ए. तर याच्यावरून आपल्याला लक्षात काय येते का हे 90चा जो कोन होता त्याचे 2 भाग पडले. ठीक आहे, 90चा जो कोन होता, काटकोन जो होता, त्याचे 2 भाग पडले. म्हणून याच्यावरून मग कन्सेप्ट काय होते का हेच 2 कोनांची परत जर आपण बेरीज केली,
कोन ए आणि कोन बी, अँगल ए प्लस अँगल बी हे जर आपण ॲडिशन केली तर हे किती व्हायला पाहिजे 90 अंश, कारण काटकोनाचेच ते दोन भाग आहे, मग त्या दोन भागांची बेरीज केली तर ते 90 अंश इतकीच व्हायला पाहिजे. क्लिअर. हा पहिला कन्सेप्ट. कोटी कोणाच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते यावर आधारित थेरॉटिकल एक दोनदा प्रश्न विचारलेला आहे का कोटी कोणांच्या मापांची बेरीज रिकामी जागा असते, तर कोटी कोणांच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर 90 अंश असते, हे लक्षात असू द्या. क्लिअर आहे. पुढचा कन्सेप्ट विरुद्ध कोन. ठीक आहे. आता विरुद्ध कोन म्हणजे काय, समोरासमोर सारख्याच जागेत कोन होतात. जसं पहा ही एक आडवी लाईन आहे आणि याला इंटरसेक्ट करून जाणारी ही दुसरी लाईन आहे असे समजा. ठीक आहे. पूर्ण याला छेदून जाणारी दुसरी रेषा आहे. ठीक आहे. आता पहा कोन ए, आता कोन ए या जागेत झाला आणि कोन बी इथं झाला, हे समोरासमोरील सारख्याच जागेत झाला. या दोघांनी सारखी सारखी जागा घेतली म्हणून या दोघांचं माप हे कसं असते समान असते, म्हणून आपण लिहिलं कोन ए इज इक्वल टू कोन बी. समान जागेत होणारे कोन आहे म्हणून त्या दोघांचंही माप कसं असते समान समान असते. त्यानंतर कोन पी आणि कोन क्यू हे सुद्धा सारख्या सारख्या जागेत झाले म्हणून यांचं सुद्धा माप समान असते, तर कोन पी इज इक्वल टू काय असते कोन क्यू. तर अशा पद्धतीने सिम्पली थोडंसं जरी 10-15 मिनिट वेळ दिला याला तरी सुद्धा कोनांवरचे सर्व प्रश्न सोडवू शकतो आपण. कोनांवर आपण काही प्रश्न घेणार आहे, ते प्रश्न शिकवत असताना सुद्धा मी तुम्हाला आठवण करून देईल आपण असं असं पाहिलं होतं आणि या बेसिक माहितीचा हा प्रश्न सोडवताना उपयोग होतो अशा पद्धतीने. ओके. चला, हे झाले दोन कोटी कोन आणि विरुद्ध कोन. कोटी कोन म्हटलं दोन कोणांच्या मापांची बेरीज 90, कारण ते काटकोनाचे दोन भाग करून झालेले आहे. आणि विरुद्ध कोन म्हटलं तर समोरासमोरील जे कोन होतात त्यांचं माप समान असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता पहा रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन याचं वैशिष्ट्य काय, एक आपल्याला पायालगत रेषा आहे आणि त्याला छेदणारी म्हणजे इथपर्यंत अशा पद्धतीची एक रेषा आहे. ठीक आहे. आता पहा इथला कोन हा एवढा आणि इथला कोन हा. ठीक आहे. मग आता हे दोन कोणांचा जर विचार केला, हा कोन बी आणि कोन ए, या दोन कोणांचा जर विचार केला तर लक्षात येते का या दोन कोणांपासून एक अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे. ठीक आहे. मग आता पूर्ण वर्तुळ असेल तर आपल्याला माहित आहे का हे 360चं असते आणि हेच जर अर्धवर्तुळ असेल तर हे असते 180चं. हे तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे का. पूर्ण गोल जर म्हटलं, पूर्ण वर्तुळ म्हटलं 360 अंश असते, तर अर्धवर्तुळ म्हटलं तर 180 अंश. तर आता कोन बी आणि कोन ए या दोन कोणांपासून एक अर्धवर्तुळ तयार होत आहे. मग अर्धवर्तुळ म्हटलं तर या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 होईल, हा कन्सेप्ट इथं लागतो. ठीक आहे. मग कोन ए आणि कोन बी या दोन कोणांच्या मापांची बेरीज जर केली तर ही 180 असते, हे आपल्याला समजलं पाहिजे. मग एखादा जर दिला असेल, फॉर एक्झाम्पल हा 60 दिला, तर मग लगेच लक्षात आलं पाहिजे का दुसरा किती असेल 120, कारण त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश एवढी असते. क्लिअर. चला, चौथा पहा युत्क्रम कोन. आता युत्क्रम कोन म्हटलं तर लक्षात आलं पाहिजे का झेड ही झेड सारखी आकृती तयार होणार. ठीक आहे. झेड तो कसाही राहू शकतो, मग उलटा झेड अशा पद्धतीने राहू शकतो. ठीक आहे. तो असाही राहू शकते, कसाही राहू शकते. झेड जर म्हटलं तर इथं होणारा कोन, ठीक आहे, आणि इथं होणारा कोन, हे दोन कोन जे असणार हे समान जागेत सारख्या सारख्या जागेत झालेले कोन आहे, म्हणून ह्या दोन कोणांचं माप समान असते, एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे. तर कोन ए आणि कोन बी हे झेड मध्ये जर तयार झालेले कोन असतील तर दोघांचं माप हे समान असते. चला पुढे जाऊया आपण. पाचवा कोन आपला तर संगत कोन. संगत कोन मध्ये काय असणार, दोन रेषा आणि दोन रेषांना छेदून जाणारा एक क्रॉस लाईन असणार समजा असं. ठीक आहे. तर अशामध्ये पहा चार ठिकाणी कोन होतात आणि चारही ठिकाणचे कोन समान असते. पहा या जागेवर होणारा कोन ए आणि कोन बी सारख्या जागेत झालेला आहे. या रेषेपाशी इथं जेवढा कोन झाला तेवढाच कोन इथेही झाला, तर कोन ए आणि कोन बी हे कसं आहे समान आहे. याला जर आणखी दाखवतो म्हटलं असतं, इथं जेवढा कोन होतो समान जागेत त्याच जागेवर कोन होत असेल, फॉर एक्झाम्पल पी आणि इकडे जर क्यू म्हटलं तर पी आणि क्यू हे दोन सुद्धा समान असतील. त्यानंतर इथं खाली होणारा जेवढा कोन असणार तेवढाच कोन इथलाही असणार आणि इथं होणारा जेवढा कोन असणार तेवढाच कोन इथलाही असणार.
हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. समान जागेमध्ये जर कोन होत असतील तर त्या कोनांचं माप हे सारखं असते. हा याच्यामध्ये कन्सेप्ट होता संगत कोनामध्ये. ठीक आहे. तर याच्यानंतर आणखी आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी ही माहिती 3 कन्सेप्ट महत्त्वाचे आहे. कोणतं? का त्रिकोणाचे जर 3 कोन म्हटलं तर यांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 असते. याच्यावरून आपण काही प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर एखादा कोन असेल तर त्याचा आंतरकोन म्हणजे आतमधला कोन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर हे जे कोन असणार इथला इथला आणि इथला, तर यांना म्हणणार आपण आंतरकोन, आतमधले कोन. क्लिअर आहे. आणि त्याचाच बाह्य कोन जर म्हटलं तर आंतरकोन आणि बाह्य कोन या 2 कोनांच्या मापांची बेरीज ही 180 असते. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. एखादा त्रिकोण असेल तर त्यातला आंतरकोन आणि बाह्य कोन दोघांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यानंतर पूरक कोनांच्या मापांची बेरीज ही सुद्धा किती असते? 180 असते. मग आता TETला बऱ्याचदा प्रश्न विचारला कोणता? का एक कोन आहे, ठीक आहे, त्याचा पूरक कोन हा त्याच्या 4 पट आहे. ठीक आहे. तर असं असताना त्या कोनाचं माप किती? आता पहा, पूरक कोन त्या कोनाच्या चौपट. मग पूरक कोन x घेतला तर तो कोन जर आपण x घेतला ओरिजिनल कोन तर त्याचा पूरक कोन चौपट म्हटलं तर किती होणार? 4x. ठीक आहे. तर आपला कन्सेप्ट कोणता लागते मग? का तो कोन x त्याचा पूरक कोन 4 पट म्हणजे 4x असणार. ठीक आहे. 4 पट म्हटलं 4x असणार. ठीक आहे. या दोघांची बेरीज केली तर बेरीज किती होते? 180. हा कन्सेप्ट लागतो. मग x + 4x केलं तर किती होईल? इथं 5x. 5x म्हणजे होणार 180. यावरून x काढायचं म्हटलं तर 180ला 5 भागणार. 5 जर भागलं तर हे 36 येईल. याचा अर्थ हा जो ओरिजिनल कोन असणार हा 36 असणार आणि याची 4 पट केली तर हे होईल 144. ठीक आहे. तर आपल्याला कोणाचं माप म्हटलं तर किती येणार? 36 अंश. अशा पद्धतीने सिंपल एखादा प्रश्न वगैरे विचारू शकतात. TETला 2-3दा अशा टाईपचा प्रश्न हा रिपीट झालेला आहे पूरक कोनावर आधारित वगैरे. क्लिअर? चला, तर त्रिकोण हा जो चॅप्टर आहे यामध्ये एवढी माहिती जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर यावर आधारित सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. प्रश्न आता लॉजिकल विचारायला लागलेले आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला थिंकिंग कॅपॅसिटी वाढवावं लागेल. कन्सेप्टमध्ये आतमध्ये जावं लागेल. ते कन्सेप्ट बरोबर व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. नुसतं रट्टा न मारता तर आपण ते क्वेश्चन व्यवस्थितरित्या सोडवू शकतो. क्लिअर? पहा, तर आता हा जो चॅप्टर होता या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो? पहिले त्रिकोणाचे 6 प्रकार पडतात. 3 कोनावरून 3 बाजूवरून. त्यानंतर पायथागोरस त्रिकूट, परत पायथागोरस प्रमेय, त्यानंतर समद्विभुज काटकोन त्रिकोणात कर्ण, त्यानंतर परिमिती काय असते, क्षेत्रफळ काय असते, परत 8 फॉर्म्युले आणि त्यानंतर कोनाचे 5 प्रकार आणि त्यानंतर माहिती. पूरक कोन म्हटलं 180 बेरीज, आंतरकोन बाह्य कोन 180, त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180. एवढे जर माहिती गोळा केली तर तुम्ही त्रिकोणावरचे प्रश्न सोडवू शकता. क्लिअर आहे? पहा, आता 12, 13 आणि x हे पायथागोरसचे त्रिकूट आहे म्हटलं. तर असं असताना x ची किंमत किती? ठीक आहे. तर काय करायचं? सिम्पली पहा, लक्षात घ्या, 12 आहे, एक 13 आहे, एक x आहे. तर 12चा वर्ग किती होणार इथं? 144. मग 13चा वर्ग किती होणार इथं? 169. तर x आपल्याला माहीत नाही. ठीक आहे. तर आता पहा, 12चा वर्ग आणि 13चा वर्ग. आता असं समजून घ्या का 2 टाईपनं आपण विचार करू शकतो. x ही जी संख्या आहे ही 12, 13 पेक्षा मोठी आहे बा. म्हणजे 12 आणि 13 आपण जर पाया आणि उंची पकडलं तर x म्हणजे कर्ण जर म्हटलं तर 12, 13 पेक्षा मोठा. मग हे जर मोठा आपण पकडतो म्हटलं तर या दोघांची बेरीज म्हणजे याचा वर्ग यायला पाहिजे. ठीक आहे. पहा, 25चा वर्ग केला तर हा 625 होतो. मग तुम्हाला लक्षात येईल 144 आणि 169 यांची जर बेरीज केली तर ही बेरीज 625 वगैरे होत नाही. म्हणून 25 हा पर्याय होणार नाही. मोठे जर आपण पर्याय बघतो म्हटलं. त्यानंतर 90चा वर्ग केला तर हा खूप मोठा होईल, 8100 वगैरे. तर आपल्याला हा पॉसिबल नाही. 15 जर घेतो म्हटलं तर 225 होईल. मग 144 आणि 169 म्हटलं तर ते 300 प्लस होईल. तर 225 हे सुद्धा म्हणजे 15चा वर्ग केला 225 हे सुद्धा पॉसिबल नाही आहे. मग आता 3 ऑप्शन असेच कॅन्सल झाले. याचा अर्थ काय? लहानवाला जो ऑप्शन आहे x म्हणजे जर 5 घेतलं तर 5चा वर्ग म्हणजे इथं 25 होईल. तर आता कन्सेप्ट कसा लागणार? का मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग?
13चा वर्ग हा बरोबर कोणाच्या वर्गाच्या बेरजे इतका, 12चा वर्ग प्लसमध्ये 5चा वर्ग यांच्या बेरजे इतका होईल. जसं 12चा वर्ग 144 आणि 5चा वर्ग 25 म्हटलं तर 144 आणि 25 या दोघांची बेरीज केली तर ही बेरीज किती होईल, 169. तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून प्रश्न सोडवावे लागतील. क्लिअर आहे सर्वांना? तुम्हाला हा प्रश्न समजलाच असेल. समोरचा प्रश्न पाहूया पुढचा. सूत्र तुम्ही जर फक्त सूत्र पाठ केले आणि या अगोदर भूमितीमध्ये कसे प्रश्न विचारले ते जर व्यवस्थित शिकले नाही तर प्रश्न डायरेक्ट सोडवताना तुम्हाला प्रॉब्लेम जाऊ शकतो. आता हा कन्सेप्ट बेस्ड प्रश्न आहे, कन्सेप्टवर तुम्हाला समजलं पाहिजे. पहा कसं, एका खांबाच्या, एक खांब आहे म्हटलं तर आपण खांब म्हटलं तर लक्षात येईल का उभा असतो खांब. एक खांब दाखवला, वरच्या टोकापासून म्हटलं म्हणजे कोणत्या, या टोकापासून सोडलेल्या 25 मीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक. पहा तर वरच्या टोकापासून एक शिडी सोडली म्हटलं आणि जी किती मीटर लांबीची आहे, 25 मीटर लांबीची शिडी आहे. शिडीचे शेवटचे टोक, ठीक आहे, शिडी सोडली आपण, त्याचे शेवटचे टोक खांबापासून 7 मीटर अंतरावर जमिनीवर टेकते म्हटलं. कशापासून, खांबापासून. ठीक आहे, हा खांब आहे, याच्यापासून जमिनीवर किती अंतरावर टेकते म्हटलं, 7 मीटर. इथं टेकते म्हटलं, कशाचं, सीडीचं शेवटचं टोक. ठीक आहे. आता सीडी ठेवताना एक कॉमन सेन्स आहे, जमीन म्हटलं तर लक्षात आलं पाहिजे पाया, बेस लाईन. ठीक आहे. त्यानंतर परत सीडी म्हटलं तर कन्सेप्ट कोणता, का सीडी ही आपण सरळ नाही लावत, क्रॉसमध्ये लावणार. मग लक्षात आलं पाहिजे का सीडी हे वरच्या टोकापासून तर खांबापासून जमिनीवर किती अंतरावर म्हटलं, 7 मीटर. ठीक आहे. तर पाया मिळाला आपल्याला 7 आणि हा जो कर्ण आहे म्हणजे सीडी, ही आहे शिडी आणि याला आपण त्रिकोणाच्या भाषेत म्हणणार कर्ण, जो की आपल्याला दिलेला आहे इथं 25. ठीक आहे. मग प्रश्न वाचून आपल्याला समजेल का पाया दिलेला आहे इथं आपल्याला 7, कर्ण दिलेला आहे 25. असं असताना आपल्याला उंची काढायला सांगत आहे. हे जे असणार याला काय म्हणणार, खांब काढणे. खांबाची उंची किती. ठीक आहे. तर खांब काढणे म्हणजे त्याची उंची काढायला आपल्याला सांगितलेली आहे. ठीक आहे. कसं सोडवणार मग, तर फॉर्म्युला कोणता लागणार, पायथागोरसचा प्रमेय हा कन्सेप्ट इथं लागले. काटकोन त्रिकोण तयार होईल इथं. ठीक आहे. तर याच्या समोरची बाजू कर्ण असणार. ठीक आहे. तर पायथागोरसचं प्रमेय लागणार. कसं लागते, कर्णाचा वर्ग. काही काही प्रश्न कन्सेप्टवर बेस आहे. आता लक्षात घ्या सर्वांनी, कर्ण आणि पाया थोडंसं शॉर्टकट जर आन्सर काढायचं म्हटलं कसं काढू शकतो. कर्ण आहे 25, पाया आहे 7. आता उंची काढायची म्हटलं तर एक कॉमन सेन्स आहे की उंची हे कर्णापेक्षा लहान असणार. ठीक आहे. उंची जी असणार ती कर्णापेक्षा काय असणार, लहान असणार. मग 25 पेक्षा लहान जर म्हटलं तर 26 जे आहे ते आन्सर होणार नाही. क्लिअर आहे. 26 हे आन्सर होणार नाही. राहिले ऑप्शन आता 22, 20 आणि 24. ठीक आहे. तर 25 पेक्षा लहान हे आन्सर होऊ शकते. मला काय सांगायचं लक्षात घ्या, इथे जर आपण आन्सर कसं काढायचं, कर्णाचा वर्ग बरोबर काय असणार मग, पायाचा वर्ग, पायथागोरसचं प्रमेय आणि प्लसमध्ये उंचीचा वर्ग. शॉर्टकट कसं मारायचं सांगतो, लक्षात घ्या. मग कर्णाचा वर्ग म्हणजे काय होईल, 25चा वर्ग. ठीक आहे. इकडं पायाचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. उंची आपल्याला माहीत नाही, x घ्या, याचा वर्ग. तर 25चा वर्ग किती होईल, 625 बरोबर. 7चा वर्ग किती होईल, 49 प्लसमध्ये. आता कन्सेप्ट कसा, इथं आपल्याला या दोघांची बेरीज केली तर एकक स्थानी 5 आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला जर एक स्टेप वाचवायची म्हटलं तर या स्टेजला तुम्ही असं डोकं वापरू शकता. कसं, 7चा वर्ग 49, तर 49 मध्ये किती मिळवले तर एकक स्थानी 5 येईल. आता इकडं 49 मध्ये एकक स्थानी 9 आहे. याचा अर्थ इथं जे काही वर्ग मिळेल त्या वर्गामध्ये एकक स्थानी 6 पाहिजे तुम्हाला. तेव्हा 9 अधिक 6 किती होईल, एकक स्थानी 5 असं येऊ शकते. क्लिअर आहे. मग एकक स्थानी 6 म्हटलं तर 20चा वर्ग केल्यावर नाही भेटणार आहे. ठीक आहे. 20चा वर्ग केला तर एकक स्थानी 0च मिळेल. एकक स्थानी 2 असताना वर्ग केला तर 8 मिळते, म्हणजे हाय नाही होऊ शकत. ठीक आहे. सॉरी, एकक स्थानी 2 असताना जर वर्ग केला तर हा किती होतो, 4 होतो. क्लिअर आहे. त्यानंतर इथं एकक स्थानी 4 असताना वर्ग केला तर किती होतो, 6. म्हणून तुमचा आन्सर किती असलं पाहिजे, 24. तर इथून तुम्हाला लक्षात येईल का हे जे आहे, ठीक आहे, तर याचं
इथं एकक स्थानी 6 पाहिजे, तर कशाचा वर्ग करून आपण करू शकतो 24चा वर्ग करू. मग 24चा वर्ग केला तर इथे किती होते 576. तर अशा पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकता. क्लिअर आहे. एकदा रिपीट सांगतो. ठीक आहे, पहा कसं. हा सेकंड प्रश्न कन्सेप्टवर आधारित प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलं पहा, लक्षात घ्या. एक खांब आहे म्हटलं, एक खांब आहे. ठीक आहे, तर या खांबाच्या वरच्या टोकापासून जर आपण एक शिडी सोडली म्हटलं, वरच्या टोकापासून एक शिडी सोडली तर शिडी सोडत असताना नेहमी क्रॉस असणार हे लक्षात असू द्या. कॉमन सेन्स आहे. ठीक आहे, शिडी सोडली आपण. ठीक आहे, तर ती जमिनीवर, ठीक आहे, 25 मीटर लांबीची शिडी आहे. ठीक आहे, शिडीचं शेवटचं टोक, ठीक आहे, हे जे टोक आहे म्हटलं हे खांबापासून म्हणजे इथून जमीन खांबापासून 7 मीटर अंतरावर जमिनीवर टेकते. याचा अर्थ खांबाचं टोक आणि या शिडीचं टोक हे किती मीटर आहे म्हटलं 7 मीटर. म्हणजे जमिनीचा जो भाग दिलेला आहे तो 7 मीटर दिलेला आहे हे लक्षात असू द्या. मग इथं आपल्याला एक काटकोन त्रिकोण तयार होतो. पहा, इथं काटकोन त्रिकोण तयार झाला जमीन आणि खांबामध्ये. त्याच्या समोरची जी बाजू असणार याला म्हणणार आपण कर्ण. ठीक आहे, हा जो खालचा भाग आहे याला म्हणणार आपण पाया. मग प्रश्नानुसार आपल्याला खांबाची उंची काढणं म्हणजेच त्रिकोणाची उंची काढणं हा कन्सेप्ट तयार झाला. ठीक आहे, मग हा काढायचं म्हटलं तर इथं पायथागोरसचं प्रमेय लागेल. पायथागोरसचे प्रमेय. एक लेवल आहे, त्या लेवलपर्यंत तुम्ही जर एकदा पोहोचले तर प्रश्न सोडवत असताना पूर्ण कॅल्क्युलेशन करण्याची गरज नसते. तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंडनं पाहूनच एक आयडिया गेस करू शकता की याचा आन्सर काय यायला पाहिजे. पायथागोरसचं काय प्रमेय काय सांगते का कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग होईल इथं 25चा वर्ग बरोबर पायाचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग प्लसमध्ये काय असणार उंचीचा वर्ग. उंची फॉर एक्झाम्पल x घेऊ याचा वर्ग. मग 25चा वर्ग 625 होईल. ठीक आहे, बरोबर 7चा वर्ग किती होणार 49 प्लसमध्ये इथं आहे एक्सचा वर्ग. ठीक आहे, प्लसमध्ये इथं एक्सचा वर्ग. पहा आता कन्सेप्ट कोणता लागते लक्षात घ्या व्यवस्थित. मला काय सांगायचं थोडंसं जर शॉर्टकट मारायचं म्हटलं तर तुम्ही आता स्टेप वाईज तर सोडू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, जसं इथं +49 आली इकडे पाठवले -49 वगैरे होईल. ठीक आहे, मग वजाबाकी करणार मग सोडवणार असं तर सोडू शकता. आता आपण जे बेसिक नॉलेज शिकलो जसं संख्या, व्यवहार्य अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, वर्ग, वर्गमूळ, घातांक, लसावी मसावी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, हे जे बेस आहे गणिताचा ते बेस वापरून सुद्धा आपण काही प्रश्नांचे आन्सर थोडेसे शॉर्टकट पद्धतीनं सोडवू शकतो. कसं पहा, आता ही संख्या आणि इथली संख्या या दोघांची बेरीज ही 625 यायला पाहिजे. मग 625 म्हटलं तर कधी येईल 625 म्हटलं तर एकक स्थानी 625 मध्ये किती आहे 5 आहे. तर इकडं एकक स्थानी 9 आहे. तर इथली जे संख्या असणार त्या संख्येमध्ये एकक स्थानी 6 जर असेल तरच एकक स्थानी 5 येऊ शकते. ठीक आहे, मग एकक स्थानी 6 कुठून मिळेल हे आपण पाहू. आता याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहे. पहिला कन्सेप्ट पहा कसा की आता 25 हा कर्ण आहे तर उंची जे आहे त्याच्यापेक्षा कमी असणार. मग 26 जे आहे ते होऊ शकत नाही, हे पॉसिबलच नाही आहे. राहिले 3 ऑप्शन. मग एकक स्थानी 6 पाहिजे. पहा तुम्ही एकक स्थानी 2 ठेवून वर्ग केला तर एकक स्थानी 4 येते. आपल्याला एकक स्थानी 6 असणारी संख्या पाहिजे. पहिली नाही होणार. एकक स्थानी 0 ठेवून वर्ग केला तर 0 होते, हेही नाही होणार. मग उरते ऑप्शन नंबर 4 जे की 24 असणार. ठीक आहे, मग पहा तुम्ही जर एक्सच्या ठिकाणी इथं जर 24 ठेवलं आणि त्याचा वर्ग केला तर हा 576 होतो. आणि 576 जर झालं तर 576 जर म्हटलं तर 49 आणि 576 या दोघांची बेरीज 625 इतकी होते. म्हणून आन्सर किती असायला पाहिजे 24. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरू शकता. सुरुवातीला कठीण वाटेल. ठीक आहे, पण ज्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या अँगलनं विचार करायला लागाल त्यावेळेस तुम्हाला असं समजेल पेपरपर्यंत अशी मानसिकता झाली पाहिजे, मेंटॅलिटी का पेपरमधले 25 तुम्ही जर क्लास 3चा पेपर देत असाल 25 मधले 10 ते 12 प्रश्न पेन हातात म्हणजे डायरेक्ट म्हणजे कॅल्क्युलेशन न करता तुम्हाला पाहूनच त्याचे आन्सर आले पाहिजे. क्लिअर. चला, आणि हे पॉसिबल आहे, होऊ शकते. ठीक आहे, चला पहा. आणि हाच प्रश्न जर आपण स्टेप वाईज सोडवतो म्हटलं असतं तर आपण काय केलं असतं. इथं
या स्टेजला पोहोचलो, स्टेप वाईजही सोडू शकत होतो. पा कसा 49 आहे, प्लसमध्ये एक्सचा वर्ग. आता मग एक्सच्या वर्गाची जर किंमत काढतो म्हटलं तर इकडं +49 आहे, या साईडला पाठवलं -49, तर 625 -49 या दोघांची वजाबाकी केली तर 576 येणार. हा एक्सचा वर्ग, मग कशाचा वर्ग 576 आहे तर 24चा. तर एक्सची किंमत किती मिळणार इथं 24, हे आपल्याला कळलं पाहिजे. क्लिअर आहे? ठीक आहे, चला समोर जाऊ आपण. आता हे तुम्हाला एवढं समजावून सांगितलं, इथूनही आन्सर निघते. 25 म्हटलं 625, 7 म्हटलं 49, मग याच्याशी जुळणारा जर म्हटलं तर असं दोघांची बेरीज, तर 576 जर आपण केलं असतं तर 6 आणि 9 एकक स्थानी 5. ठीक आहे, तर एवढं लिहिण्याची गरज नव्हती. क्लिअर आहे? चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. ठीक आहे, हे जे मी आत्ता सांगत होतो या लेवलला येण्यासाठी चांगला डीपमध्ये अभ्यास पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे, कन्सेप्टवर भर पाहिजे, तर ती लेवल होऊ शकते. ठीक आहे, आणि थोडंसं मेहनतीनं पॉसिबल आहे. पहा, समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हटलं. पहा, काटकोन त्रिकोण आहे, कोणत्या प्रकारचा समद्विभुज. ठीक आहे, याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 36 आणि कर्णाची लांबी किती असं म्हटलं. तर भूमितीतील जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवत असताना काय करायला पाहिजे आपण, समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला कर्ण विचारला तर पहिले आपल्याला काय विचारलं ते कन्सेप्ट लिहून घ्यायचं. जसं आपल्याला समद्विभुज काटकोन त्रिकोणात कर्ण विचारला, पहा माझ्या बोलण्याकडे लक्षात घ्या, तर हळूहळू एक एक लिंक आपल्याला भेटत जाते. समद्विभुज काटकोन त्रिकोणात आपल्याला कर्ण विचारला. पहा, काटकोन त्रिकोणात कर्ण जर म्हटलं तर याचा फॉर्म्युला काय आहे आपण शिकलो मागेच, √2 गुणाकारात बाजू, हा याचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय का तुम्हाला जर समद्विभुज काटकोन त्रिकोणात कर्ण काढायचा म्हटलं तर बाजू लागते. बाजू जर मिळाली तर बाजूला √2 न गुणलं तर आपल्याला काय मिळते, कर्ण मिळते. ठीक आहे, मग आता बाजू आता आपण काय करणार, प्रश्नामध्ये परत जाणार, बाजू दिलेली आहे का डायरेक्टली चेक करणार. तर आपल्याला लक्षात येते का बाजू हे डायरेक्टली दिलेली नाही, तर आपल्याला काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर याच्यावरून कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे का क्षेत्रफळ हे कशासाठी दिलेलं असणार, तर बाजू काढण्यासाठी क्षेत्रफळ दिलेलं असणार, हे तुम्हाला समजलं पाहिजे. क्लिअर आहे? पहा, मग बाजू कशी काढता येईल लक्षात घ्या व्यवस्थित. समद्विभुज काटकोन त्रिकोण जे आहे त्याचं क्षेत्रफळ, तर याचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, 2 गुणाकारात बाजूचा वर्ग. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे, 2 गुणाकारात बाजूचा वर्ग, हे आपण पाहिलं बेसिकमध्ये. क्लिअर आहे? मग क्षेत्रफळाची किंमत किती आहे 36, इथं टाकून द्या. ठीक आहे, बरोबर इकडं 2 गुणाकारात बाजूचा वर्ग होता, मग बाजूच्या वर्गाच्या गुणाकारात 2 आहे, इकडं जर बाजूच्या वर्गाच्या गुणाकारात 2 आहे, इकडं पाठवलं तर काय होईल, भागाकारात जाईल. ठीक आहे, 36च्या भागाकारात 2 आणि इकडे शिल्लक काय राहील, बाजूचा वर्ग. इकडे शिल्लक काय राहील, बाजूचा वर्ग. ठीक आहे, मग याच्यावरून बाजू जर काढायची म्हटलं 36ला 2 न भागलं तर किती होते, 18. ठीक आहे, बरोबर काय मिळणार इथं, बाजूचा वर्ग. ठीक आहे, मग 18चं जर वर्गमूळ काढायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल का 18 ही पूर्ण वर्गसंख्या नाही आहे. ठीक आहे, मग याचं वर्गमूळ कसं काढू शकतो आपण, सेपरेट 18 जसं आहे तर 18ला आपण 9 गुणाकारात 2 असंही लिहू शकतो. मग याचं वर्गमूळ म्हटलं तर सेपरेट 9चं वर्गमूळ आणि सेपरेट 2चं वर्गमूळ, तर 9चं वर्गमूळ 3 येईल आणि वर्गमूळ 2चं निघणार नाही, म्हणून याला आपण लिहिताना असं लिहू शकतो 3 आणि अंडररूटमध्ये 2 असं जशाला तसं. मग याच्यावरून बाजू जर काढतो म्हटलं तर बाजू ही मिळणार 3 आणि √2. क्लिअर आहे? अशा पद्धतीनं. ठीक आहे, मग इथे जर आपण बाजू जर ठेवतो म्हटलं तर √2 गुणाकारात बाजू आहे 3 आणि √2. मग याचं कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर इथं मध्ये कोणतंच चिन्ह नाही, म्हणजे सर्व हे गुणाकारात संख्या आहे. तर √2 गुणाकारात √2 केलं तर हे होते 2 आणि 2 गुणाकारात 3 केलं तर हे होते 6. ठीक आहे, तर आपल्याला आन्सर किती येईल, 6, जे की आपला ऑप्शन नंबर असेल 2. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो. क्लिअर आहे? ठीक आहे, परत एकदा रिपीट सांगतो, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. तिसरा प्रश्न, तर आपल्याला प्रश्नामध्ये एका समद्विभुज काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 36.
समद्विभुज एक काटकोन त्रिकोण आहे, त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 36. तर कर्णाची लांबी किती म्हटली, ठीक आहे. तर कर्ण जर काढायचं म्हटलं समद्विभुज काटकोन त्रिकोणा, तर कर्ण बरोबर √2 गुणाकारात बाजू असते, हे आपल्याला पाठ पाहिजे, ठीक आहे. मग यावरून समजते का बाजू हे आवश्यक आहे. बाजू जर मिळाली तर आपण कर्ण काढू शकतो. मग बाजू हे डायरेक्टली नाही दिलेली आहे. मग बाजू जर डायरेक्टली दिलेली नसेल तर आपण बाजू कशी काढू शकतो मग, तर आपल्याला दिलेलं आहे क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळावरून बाजू काढू शकतो. क्षेत्रफळ बरोबर याचा फॉर्म्युला आहे बाजूचा वर्ग भागाकारात 2, ठीक आहे. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे बाजूचा वर्ग भागाकारात 2, ठीक आहे. मग आता क्षेत्रफळ दिलेलं आहे 36, इकडं भागाकारात 2 होते, या साईडला पाठवलं तर काय होईल, गुणाकारात 2 होईल आणि इक्वल टू काय असणार इथं, बाजूचा वर्ग. क्लिअर आहे. मग बाजूचा वर्ग म्हणजे मिळणार आपल्याला, बाजूचा वर्ग म्हणजे 36 गुणाकारात 2. यापासून जर बाजू काढतो म्हटलं आपण, तर इकडे वर्गमूळ घ्यावं लागेल. मग 36चं वर्गमूळ काढलं तर 6 आणि 2चं वर्गमूळ निघत नाही, तर √2 अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो. मग समोर जर सोडवतो म्हटलं तर वर्गमुळात 2 गुणाकारात बाजू ठेवताना 6 गुणाकारात वर्गमुळात 2. मग याला जर सोडवलं तर वर्गमुळात 2 गुणाकारात वर्गमुळात 2 म्हटलं तर हे होईल 2 आणि 2 गुणाकारात 6 म्हटलं तर इथे येईल 12. तर आन्सर येईल याचं 12. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो आपण. पुढचा प्रश्न पहा. प्रश्नामध्ये आपल्याला म्हटलं एका त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूच्या निमपट पहिली बाजू, पहिल्या बाजूच्या चौपट तिसरी बाजू आहे. त्या त्रिकोणाची परिमिती 16.1 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाची दुसरी बाजू किती सेंटीमीटर असं आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं. मग या टाईपचा जर प्रश्न म्हटलं तर असा प्रश्न सोडवत असताना पहिले रफमध्ये पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू हे लिहून घ्यायचं, ठीक आहे. पहिली बाजू, दुसरी बाजू आणि तिसरी बाजू हे जर तुम्ही मेन्शन केलं तर तुम्हाला सोडवताना सोपं जाते. कसं, दुसऱ्या बाजूच्या निमपट पहिली बाजू म्हटलं, दुसऱ्याच्या निमपट दुसऱ्या बाजूच्या निमपट पहिली बाजू म्हणजे निमपट म्हणजे काय, अर्धे, दुसऱ्याच्या निमपट पहिली. क्लिअर. त्यानंतर परत काय म्हटलं, पहिल्या बाजूच्या चौपट तिसरी बाजू, पहिल्या बाजूची चौपट केली तर काय म्हटलं, तिसरी बाजू. पहिल्या बाजूच्या चौपट तिसरी बाजू. क्लिअर आहे. आता पहा माझ्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्षात घ्या. दुसऱ्या संख्येला 2 न भागलं तर पहिली संख्या मिळते, ठीक आहे. तर इकडून इकडे जाताना भागाकारात 2 असेल तर याला असं जर उलट पाठवलं आपण, हा एरो जर असा पाठवला तर याला गुणाकारात 2 असं सुद्धा आपण लिहू शकतो. हा एक कॉन्सेप्ट आहे. मग यावरून जर चेक केलं तर आपल्याला समजते. लक्षात घ्या कशा पद्धतीनं कॉन्सेप्ट समजला पाहिजे. ओके. याच्यावरून मग काय लक्षात आलं का, पहिल्या बाजूची दुप्पट केली तर दुसरी बाजू आणि पहिल्याच बाजूची 4 पट केली तर तिसरी बाजू, ठीक आहे. मग कन्सेप्ट महत्त्वाचं काय असते का, सर्वात लहान बाजू कोणती असणार. मग आपल्याला लक्षात येईल का सर्वात लहान बाजू ही पहिली असणार, कारण पहिल्याची दुप्पट करून दुसरी मिळत आहे आणि पहिल्याची चौपट करून तिसरी मिळत आहे. मग सर्वात लहान बाजू जे असणार त्याला आपण x कन्सिडर करायचं असते. तर यामध्ये सर्वात लहान बाजू पहिली, याला x म्हणायचं. तर दुसरी बाजू दुप्पट आहे तर हे 2x होईल आणि तिसरी बाजू चौपट आहे तर हे 4x होईल, अशा पद्धतीनं, ठीक आहे. मग आता आपल्याला म्हटलं त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे. आता परिमिती म्हणजेच काय, 3 बाजूंची बेरीज. परिमिती दिलेली आहे. मग याला मांडायचं कसं, पहिली बाजू इकडे सोडवतो मी, पहिली बाजू x, प्लसमध्ये दुसरी बाजू 2x, प्लसमध्ये तिसरी बाजू 4x बरोबर तिघांची बेरीज म्हणजेच परिमिती. परिमिती असणार 16.1. मग याला जर समोर सोडवतो म्हटलं तर 1 वेळा x, 2 वेळा x आणि 4 वेळा x, तर यांची ॲडिशन केली तर हे होते 7 वेळा x आणि बरोबर 16.1. तर याच्यावरून x ची जर व्हॅल्यू काढायची म्हटलं तर x च्या गुणाकारात 7 आहे, या साईडला पाठवलं तर भागाकारात 7 होईल. क्लिअर आहे. तर याला आपण 7 न भागणार. तर सुरुवातीला काय करा, पॉईंट नाही असं समजून भागाकार करा. पॉईंट नाही असं समजून आपण भागाकार करू तर 7 दुनी 14 होईल. तर 16 मधून 14 काढले तर 2 उरणार, त्यावर 1 घ्या 21 होईल. तर 7 त्रिक 21 म्हणजे इथे जर पॉईंट नसता तर भागाकार 23 आला असता.
मग एक अंक सोडून पॉईंट आहे वरच्या संख्येत, याचा अर्थ भागाकार करताना सुद्धा म्हणजे जो काही भागाकार येईल ते लिहिताना सुद्धा एक अंक सोडून पॉईंट येईल। याचा अर्थ जे x आहे ते असणार आपली 2.3। तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय दुसरी बाजू, कन्फ्युजनसाठी असं सुद्धा विचारतात, दुसरी बाजू किती। आता खूप जणांचं असं असते, विद्यार्थी सोडवत असताना फ्लोमध्ये असतात, ठीक आहे, एक्सची किंमत आली म्हणजेच त्यांना असं वाटते का आपला आन्सर आलंय बा, ठीक आहे। तर एक्स हे आपण कशासाठी कन्सिडर केलंय, पहिल्या बाजूसाठी, ठीक आहे। आणि विचारताना आपल्याला कोणती बाजू विचारली, दुसरी बाजू। मग दुसरी बाजू म्हटलं तर पहिल्या बाजूच्या दुप्पट आहे। मग दुसरी बाजू काढताना तुम्ही असं काढू शकता, तर इथं दुसरी बाजू ही ट्वाइस एक्स आहे, म्हणजे 2 गुणाकारात x, तर 2.3 याची जर दुप्पट केली तर हे किती होणार, 4.6, ठीक आहे। तर आपलं जे आन्सर आहे या प्रश्नाचं, तर या प्रश्नाचा आन्सर असायला पाहिजे 4.6 इतकं सेंटीमीटर, ठीक आहे। तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या, ठीक आहे। x आलंय म्हणजेच आपला आन्सर आहे बा, हे प्रत्येक वेळेस असं होत नाही। तर म्हणून प्रॉपर चेक करायचं की आपल्याला नेमकं विचारत काय, तर आपल्याला या प्रश्नामध्ये दुसरी बाजू विचारत आहे, म्हणून दुसरी बाजू काढण्यासाठी पहिलीच्या दुप्पट आहे, तर एक्सच्या दुप्पट, तर 2.3 ची दुप्पट केली तर 4.6 अशा पद्धतीने याचा आन्सर मिळणार। क्लिअर आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया आपण। ओके, पुढचा प्रश्न आपल्याला म्हटलं एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे माप अनुक्रमे, ठीक आहे, 3 कोणांचे माप दिलेले आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा होईल असं आपल्याला विचारलंय। सोडवण्याची पद्धत कशी, तर याच्यामध्ये कन्सेप्ट माहीत पाहिजे का 3 कोणांच्या मापांची बेरीज म्हटलं त्रिकोणाच्या तर किती असते, 180। मग याची कसं करणार, पहिला कोण x+15 प्लसमध्ये दुसरा कोण 3x+30, तिसरा कोण आहे 2x+15, ठीक आहे। हे झाले 3 कोण आणि यांची बेरीज बरोबर किती असणार, 180। तर अशा पद्धतीने याला मांडायचं, ठीक आहे। मग समोर जर सोडवतो म्हटलं तर एक्सची एक्स सोबत कॅल्क्युलेशन करा आणि आकड्यांसोबत कॅल्क्युलेशन करा। 1 वेळा एक्स, 3 वेळा एक्स आणि 2 वेळा एक्स म्हटलं तर हे होईल 6 वेळा एक्स, ठीक आहे। तर हे होणार 6 वेळा एक्स प्लसमध्ये आता आकड्यांसोबत कॅल्क्युलेशन 15, 30 आणि 15 म्हटलं तर हे होईल 60, बरोबर किती, 180। मग 6x किंमत काढायची म्हटलं तर इकडं +60 आहे, या साईडला पाठवलं तर -60 होईल, तर 180 मधून 60 जर मायनस केले तर इथे शिल्लक राहणार 120। आता x जर किंमत काढायची म्हटलं तर x गुणाकारात 6 आहे, या साईडला पाठवलं तर भागाकारात जाईल। मग x जर किंमत काढतो म्हटलं तर 120 भागाकारात 6, मग 120 भागाकारात 6 जर पाठवलं तर हे होणार 20, तर x किंमत मिळाली आपल्याला 20। क्लिअर आहे। तर x जर मिळालं तर आपण तिन्ही कोणांचे माप काढू शकतो। कसं, लक्षात घ्या, पहिला आहे x+15, ठीक आहे। मग x जर 20 असेल तर 20 जर पुट केलं, 20+15 किती होणार, 35 पहिला। दुसरा x ठिकाणी इथं 20 जर ठेवलं तर 20×3 60 +30 केलं तर किती होईल, हे 90, दुसऱ्या कोणाचं माप 90। तिसरा x ठिकाणी आपण 20 ठेवत आहोत, तर 20×2 40, 40 आणि 15 जर केलं तर हे किती होणार, 55। तर 3 कोणांचे माप आपल्याला 35, 90 आणि 55 मिळालं। मग आता त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखण्यासाठी आपण त्रिकोणाचे काही प्रकार शिकलो होतो, 6, जे कोणांवरून 3 असतात आणि बाजूंवरून 3 असतात। मग इथं कोणावरून म्हटलं तर सर्वात मोठा कोण आपण चेक करतो, तर सर्वात मोठा कोण हा आहे 90 अंश। मग सर्वात मोठा कोण हा जर 90 अंश असेल तर हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असायला पाहिजे, मग काटकोन त्रिकोण हा असायला पाहिजे। सगळ्यात मोठा कोण हा जर एक्झॅक्ट 90 असेल, बरोबर 90 असेल, तर तो कोणता, काटकोन त्रिकोण हा असतो। क्लिअर आहे। हा आणखी कोणत्या प्रकारचा त्रिकोण होऊ शकत होता, तिन्ही कोणांचं माप वेगळं आहे, याचा अर्थ तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील, ठीक आहे। मग तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील तर हा विषमभुज त्रिकोण हा सुद्धा होऊ शकतो, ठीक आहे। मग आता विषमभुजही होऊ शकते आणि दुसरा कोणता होऊ शकते, काटकोनही होऊ शकते। तर पर्यायामध्ये ॲट अ टाइम दोन्ही नाही ठेवत, तर आपल्याला पर्यायामध्ये एकच ठेवतील, जसे या प्रश्नामध्ये काटकोन दिलेला आहे, बाकी जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येते का विषमभुज हा ऑप्शनमध्ये नाही ठेवला, ठीक आहे। मग ऑप्शनमध्ये दोन्ही असेल तर ते दोन्ही बरोबर असतात, हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे। क्लिअर आहे। चला समोरचा पाठ समजत आहे सर्वांना इथपर्यंत, चलो समोर आगे जाएंगे।
पुढचं पहा, एका त्रिकोणाच्या 3 बाजू 5, 12 आणि 13 अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा म्हणते. ठीक आहे, आता 5, 12, 13 म्हटलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे का तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहे. मग तिन्ही बाजू वेगवेगळ्या असेल तर हा कोणत्या प्रकारचा आहे? विषमभुज. क्लिअर आहे? पहा, तर जिथं कुठं आतापर्यंत विषमभुज त्रिकोणावर क्षेत्रफळ काढण्यासाठी 2 प्रश्न विचारले आणि त्या दोन्ही प्रश्नांमध्ये कॉमन गोष्ट लक्षात आली का हे जे दोन्ही विषमभुज होते हे काटकोन सुद्धा होते. ठीक आहे, मग आता तुम्ही जर थोडंसं आता 10 सेकंद वेळ जाईल हे चेक करण्यासाठी का काटकोन त्रिकोण आहे का नाही म्हणून. ठीक आहे, ते 10 सेकंद थोडंसं गेला तरी चालेल वेळ, कारण तुम्हाला जर कळलं का हा काटकोन त्रिकोण आहे तर कंपॅरेटिव्हली तुम्ही विषमभुज त्रिकोणाचं सूत्र लिहिणं, त्याच्यात किमती टाकणं, ते सॉल्व्ह करणं त्याच्यापेक्षा ही इझिली सॉल्व्ह करू शकता. पहा, काटकोन त्रिकोण आहे का हे चेक करण्यासाठी कसं करणार आपण? मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे 13चा वर्ग हा 169 येणार. मग उर्वरित 2 संख्यांचा वर्गाची बेरीज म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट लागलं म्हणजे तो काटकोन त्रिकोण होणार. 12चा वर्ग 144 होईल आणि 5चा वर्ग हा होईल 25. मग 25 आणि 144 म्हटलं तर हे होणार 169. मग हे मॅच होत आहे, पायथागोरसचं त्रिकूट बनत आहे, याचा अर्थ पायथागोरसचा प्रमेय लागत आहे आणि पायथागोरसचं प्रमेय लागत आहे याचा अर्थ काटकोन त्रिकोण तो आहे. मग काटकोन त्रिकोण आहे म्हटलं तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. मग काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ पहा, काटकोन त्रिकोण जर असेल तर अशा वेळेस क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर आपला कन्सेप्ट काय सांगते का 1/2 गुणाकारात पाया गुणाकारात उंची, तर पाया उंची कोणती असणार? कर्ण सोडून जे 2 बाजू उरलेल्या असणार त्याला म्हणणार पाया आणि उंची. तर एक पाया फॉर एक्झाम्पल 5 म्हणा आणि उंची 12 म्हणा. ठीक आहे, कर्ण सोडून उर्वरित 2 बाजूंचा गुणाकार असं म्हटलं तरी चालेल. मग इथे जर सॉल्व्ह केलं तर 2 आणि 12 म्हटलं 6चा भाग जाईल, 6 पंच होईल 30. ठीक आहे, तर याचा आन्सर येईल 30 सेंटीमीटरचा वर्ग. अशा पद्धतीने सुद्धा आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, हे जर विषमभुज त्रिकोणाच्या सूत्रानुसार सोडवायचं म्हटलं असतं तर आपण काय केलं असतं मग? ठीक आहे, इथपर्यंत कळलंय सर्वांना? ठीक आहे, ज्यावेळेस विषमभुज त्रिकोणावर आधारित प्रश्न असेल तर थोडंसं पहिले चेक करायचं का पायथागोरसचं त्रिकूट होते का. त्रिकूट जर तयार होत असेल तर याचा अर्थ काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण होत असेल तर काटकोन त्रिकोणाचं जे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे याच पद्धतीने सोडवा, थोडंसं इझी जाईल, कंपॅरेटिव्हली सोपं जाते. ओके, आता हा प्रश्न जर आपल्याला विषमभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळानुसार सोडवायचं म्हटलं असतं तर यामध्ये पहिली बाजू A म्हणजे 5, दुसरी बाजू B म्हणजे 12 आणि तिसरी बाजू C म्हणजे असणार 13. क्लिअर आहे? मग विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे, ठीक आहे, तर याचा फॉर्म्युला काय आहे? अंडर रूट मध्ये S, ठीक आहे, S फर्स्ट ब्रॅकेट S मायनस A, सेकंड ब्रॅकेट S मायनस B आणि थर्ड ब्रॅकेट काय असणार? S मायनस C. ठीक आहे, तर एकदम फॉर्मॅलिटीनं यसची किंमत काढणं वगैरे डायरेक्टली आपल्याला समजते. लहान लहान संख्या असतात, तुम्ही यसची किंमत डायरेक्टली घेऊ शकता. पहा, पूर्ण परिमिती म्हणजे काय? तिघांची बेरीज आणि अर्ध परिमिती म्हणजे काय? तिघांची बेरीज करून अर्धे करणं. पहा, 5 आणि 12 17 होईल. ठीक आहे, 17 आणि 13 30 होईल. तर हे झाली परिमिती आणि अर्ध परिमिती म्हणजे त्याच्या अर्धे. मग 30च्या अर्धे म्हटलं तर इथं किती येणार? 15. तर यसची व्हॅल्यू किती येणार आपली? 15. तर अशा पद्धतीने आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे, डायरेक्ट सूत्रात तिथे A + B + C भागाकारात 2 लिहा, मग किमती टाका, मग सोडवा. आपल्याला स्टेप मार्किंग नाही आहे, जेवढं स्पीडली करता येईल तेवढं प्रयत्न करा. ओके, मग इथं जर किमती टाकतो म्हटलं, पहा लक्षात घ्या किमती कशा टाकायच्या? डायरेक्टली यसची किंमत 15 टाकून दिली, मध्ये इथं कुठलंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकार. आता S मायनस A वजाबाकी आपल्याला सोपी आहे, पटकन करता येईल, करून टाकायची. 15 मधून 5 मायनस केली किती? 10. डायरेक्ट 10 लिहा. ठीक आहे, एकदम स्टेप वाईज किमती टाकतो, मग वजाबाकी करतो, मग सोडवतो, तर खूप वेळ जाईल, पटापट सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आणि हे प्रॅक्टिसनं हळूहळू तुम्हाला जमेल. तर 15 इथं 12, तर 15 मायनस 12 केलं तर 3 होईल. गुणाकारात 15 मायनस 13 केलं तर इथं 2 होईल. अशा पद्धतीने. क्लिअर आहे? तर हे झालं S इंटू S मायनस A, S मायनस B, S मायनस C. यामध्ये काय करायचं? सारख्या सारख्या जोड्या तयार होत असेल तर त्याचा प्रयत्न करायचा. पहा माझं काय म्हणणं आहे, जसं 15 गुणाकारात 2 इथं 30 होते आणि 10 गुणाकारात 3 केलं तर हे होते 30. ठीक आहे, तर यालाच तुम्ही असं लिहू शकता, एकाच वर्गमुळात 30 गुणाकारात 30 असं. मग याचं जर वर्गमूळ काढलं तर किती मिळत असते? 30.
तर दोन वेळा समान असेल तर एकदा आपण त्या जोडीतून खाली उतरवतो, त्याला म्हणतो वर्गमूळ काढणे. तर याचा आन्सर किती यायला पाहिजे? 30. ठीक आहे. तर या पद्धतीने सोडवतो म्हटलं तर थोडं का होईना वेळ कसा वाचेल याचा तुम्ही प्रयत्न करा, तर तुमचा वेळेवर पेपर हा सॉल्व्ह होऊ शकतो. क्लिअर आहे? चला, समजलं असेल सर्वांनाच. समोर जाऊया आपण. हा पुढचा प्रश्न. त्रिकोणाच्या एका कोणाचे माप 55 आहे म्हटलं आणि एका बाह्य कोणाचे माप 110 आहे. ठीक आहे. तर आता कन्सेप्ट माहीत पाहिजे. आंतरकोन प्लस बाह्यकोन आपण शिकलो. आंतरकोन प्लस बाह्यकोन. ठीक आहे. या दोघांच्या मापांची बेरीज म्हटलं तर हे किती असते? 180 अंश. ठीक आहे. पहा आता डोकं कसं लावायचं, आपल्याला कन्फ्युजनसाठी थोडंसं लॉजिकल प्रश्न तयार करतात का एक जो कोण आहे याचं माप 55 दिलं आणि दुसऱ्याच्या बाह्य कोणाचं माप दिलं. मग हे जे बाह्य कोण आहे याचा आपल्याला अंतरकोन पाहिजे, बाह्य नाही पाहिजे. तर अंतरकोन पाहिजे. मग बाह्य कोणाचा अंतरकोन म्हटलं तर बाह्य कोण 110 आहे. तर अंतरकोन काढत असताना दोघांची बेरीज 180 असते. मग 180 मधून 110 मायनस करा तर उरते 70. ठीक आहे. मग बाह्य कोणाचं आपण अंतरकोन केलं तर 110चं किती झालं? 70. कारण 110 आणि 70 दोघांची बेरीज किती असणार? 180. मग एवढं समजलं तर आपण समोर कॅल्क्युलेशन करू शकतो. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहा कसं सोडवणार लक्षात घ्या. 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. तर पहिला कोण 55 प्लसमध्ये दुसरा 70 मिळाला, तिसरा माहीत नाही x घ्या. ठीक आहे. आणि इक्वल टू तिघांची बेरीज किती? 180. क्लिअर आहे. पहिला कोण 55, दुसरा बाह्य कोणावरून आपण आंतरकोन काढला तो मिळाला 70, तिसरा माहीत नाही x घ्या आणि त्या तिघांची बेरीज असणार 180. मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 55 आणि 70 हे होणार 125 प्लसमध्ये x बरोबर 180. क्लिअर आहे. तर एक्सची व्हॅल्यू काढतो म्हटलं तर इकडं प्लस 125 आहे, या साईडला शिफ्ट केलं तर मायनस 125 होईल. मग 180 मधून 125 काढले तर हे 55 मिळणार. तर तिसरा जो कोण आहे तर त्याचं माप किती मिळालं? 55. पहा पहिला 55, दुसरा 70, तिसरा 55. तर यामध्ये लक्षात येईल का हे दोन कोणांचं माप समान आहे. ठीक आहे. मग दोन कोण जर समान असतील, ठीक आहे, तर याचाच अर्थ काय असतो? इथं दोन बाजूही समान असतील. ठीक आहे. जेवढे कोण समान तेवढे बाजू समान आपण कन्सेप्ट शिकलो. मग दोन कोण समान असतील तर दोन बाजू समान आणि दोन बाजू समान असेल तर त्याला म्हणतो आपण समद्विभुज. ठीक आहे. तर याचा आन्सर काय असायला पाहिजे? समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे. तर आपण शिकलोय सम म्हणजे, ठीक आहे, समान, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील त्याला काय म्हणतो आपण? समद्विभुज त्रिकोण. तर याच्यासाठी कन्सेप्ट काय माहीत पाहिजे होता का जेवढ्या कोणांचं माप समान असेल तेवढ्या बाजू सुद्धा समान असतात. मग दोन कोण समान तर दोन बाजू समान. क्लिअर आहे. चला समोर जाऊया आपण. हा राज्यसेवा 2020ला कोणावर आधारित प्रश्न विचारला होता. ठीक आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी बेसिक नॉलेज लागते. पहा कसं, लक्षात घ्या व्यवस्थित. आपल्याला म्हटलं सोबतची एकमेकांवर आलेले समभुज त्रिकोण. समभुज म्हणजे काय कन्सेप्ट का सर्व कोण किती असणार? 60-60-60. म्हणजे सर्व बाजू समान तर सर्व कोण समान आणि तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असेल तर प्रत्येक कोण कितीचा असणार? 60-60-60चा. ठीक आहे. दाखवणारी आकृती अभ्यासा म्हटलं आणि कोण ए ची अंशात किंमत काढा. तर आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? ए ची, जो की इथं आहे, याची आपल्याला किंमत काढायची आहे. पहा विद्यार्थी मित्र, सोडवताना कसं सोडवलं पाहिजे याला लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे दोन जे त्रिकोण आहे म्हटलं, ठीक आहे, हे आलेले दोन समभुज त्रिकोण आहे म्हटलं. समभुज त्रिकोण याचा अर्थ प्रत्येक कोण कितीचा? 60चा. म्हणजे हा 60चा असेल, इथला हा पी बरोबर किती असणार? 60. ठीक आहे. त्यानंतर टी बरोबर किती असणार? हा 60. ठीक आहे. त्यानंतर हा 60 असेल, हा 60 असेल. ठीक आहे. समभुज त्रिकोण म्हटलं तर प्रत्येक कोण कितीचा असतो? यातला 60-60चा. क्लिअर आहे. तर याच्यावरून पहा एक कन्सेप्ट तयार होतो. माझ्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्षात घ्या कसं सोडवता येईल याला. ठीक आहे. पहा हे जर आपण असं कनेक्ट केलं, याला जर जोडतो म्हटलं अशा पद्धतीनं, ठीक आहे, तर एक अर्धवर्तुळ तयार होते. तर इथपर्यंत माहिती आहे आपल्याला 72, हे 60 आहे आणि हे तिघं मिळून किती असायला पाहिजे? 180. कारण अर्धवर्तुळ म्हटलं तर किती होते? 180.
ठीक आहे. तर आता 180 आपण जर क्यूची किंमत काढतो म्हटलं तर कसं काढायला पाहिजे, मग 180 मधून जे दोन आपल्याला माहीत आहे, जसं 72 एक आणि 60 दुसरा, हे दोन मायनस करायचे. मग 180 मायनसमध्ये 72 60 म्हटलं तर किती होईल, 132. जर मायनस केलं तर इथं किती होते, 48. ठीक आहे. किंवा असं लक्षात ठेवायचं, हे 60 तर आहेच, हा 60पेक्षा 12 जास्त आहे, तर हा 60पेक्षा 12 कमी असेल, म्हणजे हा होईल 48. असं जरी म्हटलं तरी सिम्पली तुम्ही लक्षात घेऊ शकता. क्लिअर आहे. पहा, हा 60 आहे, तिन्ही सारखे जर म्हटलं असतं 60 60, तर हा 60पेक्षा 12 वाढला तर हा 60पेक्षा 12 कमी असेल, 48. क्यूची किंमत मिळाली. आता पहा आरची कसं काढणार आपण, परत इथं जर हे जोडून घेतलं तर हे अर्धवर्तुळ होते. ठीक आहे. आता हा 60 आहे, हा 60पेक्षा 1 कमी आहे, हा 60पेक्षा 1 जास्त असेल, म्हणजे 61 असेल. ठीक आहे. आता क्यू आणि आर मिळाला, यस काढायचं जर म्हटलं, ठीक आहे, तर यस कसा मिळणार, पहा, हा जर पूर्ण आपण जर याला जर हे केलं, रेखांकित केलं, तर आपल्याला समजते का हा एक त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. मग याच्यावरून यस जर काढायचं म्हटलं तर 2 कोण माहिती आहे आपल्याला, तर 180 मधून काय करायला पाहिजे आपण, 48 आणि 61 या दोघांची बेरीज मायनस करायला पाहिजे. आता हा राज्यसेवेला 2.5 मार्कासाठी होता, म्हणून ते सोडवण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 मिनिट वेळ असतो, तर आपण आरामशीर व्यवस्थित सोडवू शकतो. ठीक आहे. मग इथं 180 मायनसमध्ये 48 प्लस 61 केले तर हे 109 होते. मग 180 मायनस 109 असं जर केलं तर हे होणार 71. तर आपल्याला यस जो आहे हा 71 मिळणार इथला कोण. मग हा 71 असेल तर याच्या समोरासमोरील याला विरुद्ध कोण म्हणतो आपण, शिकलोय. तर हा यस तर हा यस, तर हा किती असणार मग 71, याचं माप असणार 71 हा कोण. मग एक 71 आहे, एक 60 आहे, तर हा 71 म्हणजे 60पेक्षा 11 मोठा आहे, हा 11 कमी असेल. मग 60पेक्षा 11 कमी म्हटलं तर ए हा 49 अंश इतका असायला पाहिजे. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा आन्सर ए म्हणजे किती असायला पाहिजे, 49 अंश. थोडंसं जर बेसिक कन्सेप्ट माहीत असेल, याच्यामध्ये काय माहीत पाहिजे होतं, समभुज म्हटलं तर प्रत्येक 60, अर्धवर्तुळ म्हटलं तर 180 अंशाचं असते. ठीक आहे. आणि त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, विरुद्ध कोण हे समान असतात. ठीक आहे, अंश त्यांचे समान असतात. एवढं बेसिक जर माहिती असेल तर अशा पद्धतीचा हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. क्लिअर.